आज आपण संशोधन आणि प्रकाशनातील नैतिकता या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी तसंच संशोधन आणि प्रकाशनातील नैतिकतेपुढील आव्हानं आणि समाधान या परिसंवादासाठी इथे जमलो आहोत. या निमित्ताने आपल्याला अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि आपल्याला त्यांचे भाग्य आहे आपले की ते आपल्याला लाभलेत. तर मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि आसन ग्रहण करावं. प्राध्यापक भूषण पटवर्धन, राष्ट्रीय संशोधक प्राध्यापक आयुष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. प्राध्यापक नितीन करमाळकर सर, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. प्राध्यापक पंडित विद्यासागर सर, माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. प्राध्यापक श्रीधर गद्रे, इन्सा वरिष्ठ शास्त्रज्ञ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. प्राध्यापक महेश देवकर, विभाग प्रमुख पाली आणि बौद्ध अभ्यास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. प्राध्यापक आनंद कुलकर्णी, प्राध्यापक आणि सहसंचालक MIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. श्री श्रीधर लोणी, निवासी संपादक, महाराष्ट्र टाइम्स पुणे. आणि आजच्या पुस्तकाच्या लेखिका प्राध्यापक शुभदा नगरकर, विभाग प्रमुख ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभाग आणि समन्वयक, सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. आज आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि ओळख करून देण्यासाठी कार्यक्रमाच्या आधी मी विनंती करते की प्राध्यापक गिरीश टिल्लू, हेल्थ सायन्स डिपार्टमेंट यांनी यावं आणि कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी. सुप्रभात. आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. प्रकाशनातील नैतिकता हा तसा म्हटलं तर वृक्ष जड विषय. एकीकडे संधी साधू आणि दुसरीकडे मॉरल पोलीस. ह्या दोन्ही टोकाकडे न जाता ज्याला क्रिएटिव्हिटी रादर दॅन क्रिटिसिझम हा दृष्टिकोन ह्या विषयाकडे आपण घेतला आहे. आणि काही सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स मध्ये सुरू असलेल्या काही उपक्रमांची या वर्षी आपण दशकपूर्ती करतो आहोत. म्हणजे 2016 साली सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्सने UGC जर्नल लिस्ट आणि त्याच्याही अगोदर वेब व्हर्जन आयुर्वेद रिसर्च पोर्टलचं विद्यापीठाच्या रिसर्च पोर्टलचं लॉन्च केलं. त्यानंतर अनेक उपक्रमांद्वारे सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स कार्यरत आहे. अगदी वाचावं कसं, वाचन आणि आपलं जीवन हे कसं निगडीत आहे असे अनेक वर्कशॉप्स ह्या सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्सने घेतले. आजच्या या पुस्तकाच्या प्रकाशनामागे सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्सच्या त्याला बळ देणाऱ्या अनेक प्राध्यापक, त्याला मार्गदर्शन करणारे पटवर्धन सर, करमळकर सर, गद्रे सर आणि हा विषय सातत्याने लावून धरणाऱ्या प्राध्यापक शुभदा नगरकर यांनी अनेक अडचणींचा सामना करत अनेक उपक्रम या विद्यापीठामध्ये राबवले. मग UGC केअर लिस्ट असेल किंवा इतर उपक्रम असतील. यामध्ये सातत्याने या विषयामधलं प्रशिक्षण असं संपूर्ण सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्सने केलं. आणि आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 6000 पेक्षा जास्त PhD स्टुडंट्सचं 2 क्रेडिटचा कोर्स या सेंटरने राबवलेला आहे. आयुष मंत्रालयाबरोबर देखील सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्सने काम केलं आणि आजपर्यंत ट्रेनर्स ट्रेनिंग प्रोग्रॅम आणि त्या ट्रेनर्सने आयुष कॉलेजेसमधल्या 3500 फॅकल्टीजचं पब्लिकेशन एथिक्सचं ट्रेनिंग आज पूर्ण केलेलं आहे. या विषयामध्ये हा केवळ प्रशिक्षणाचा विषय नाही तर हा संवेदनशीलतेचा विषय आहे. हे लक्षात घेऊन अनेक उपक्रम शुभदा नगरकर यांनी मागच्या 10 वर्षात केले. हे सर्व उपक्रम त्यांच्या दैनंदिन प्रशासकीय शैक्षणिक कामाच्या शिवायचे उपक्रम आहेत. अनेक लेखांची मालिका
त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिली आणि लोणी सर ते मागे त्यासाठी होते आणि त्याचा परिपाक म्हणजे हे पुस्तक की ज्याचं आपण प्रकाशन करणार आहोत. पटवर्धन सरांनी सुरू केलेलं, करमळकर सरांनी, गद्रे सरांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रम हे अजूनही चांगल्या पद्धतीने पुढे जात आहेत आणि सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स या सगळ्या उपक्रमांमध्ये एक अग्रेसर संस्था म्हणून स्वतःचं वैशिष्ट्य निर्माण करत आहे. म्हणून या निमित्ताने आपण आज परिसंवाद आणि पुस्तकाचं प्रकाशन करतो आहोत. आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. धन्यवाद गिरीश सर. आज आपण खरंच भाग्यशाली आहोत की आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला शैक्षणिक, संशोधन आणि प्रकाशन क्षेत्रातील अतिशय दिग्गज मंडळी इथे वक्ते म्हणून लाभली आहेत. त्यांचे आपण सेंटर ऑफ पब्लिकेशन एथिक्स, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभाग, तसेच आयुष सेंटर ऑफ एक्सलन्स, सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अँड इंटिग्रेटिव्ह हेल्थ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने या मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी आज या कार्यक्रमाच्या स्वागताची विशेष कल्पना म्हणजे सगळे PhD स्टुडंट्स हे सगळ्या मान्यवरांचं स्वागत करणार आहेत आणि त्यातले एक हे पटवर्धन सरांचे आधीचे PhD स्टुडंट होते की जे आता स्वतः एंटरप्रेनर, डायरेक्टर एका कंपनीचे co-founder आहेत. सो असे सर्व PhD स्टुडंट जे आत्ता करतायत PhD किंवा जे त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD झालेले आहेत, या सगळ्या मान्यवरांच्या ही लोक आज आपल्या इथे स्वागत करणार आहेत. सो मी विनंती करते योगिनी जोशी मॅडमना, त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक भूषण पटवर्धन यांचे स्वागत करावे. आज आपल्याबरोबर माजी कुलगुरू नितीन करमाळकर सर पण उपस्थित आहेत. मी ज्ञानेश्वर वरुडे सर, SFG सायन्सेस जपान या कंपनीचे co-founder आणि डिरेक्टर यांना विनंती करते की त्यांनी सरांचे स्वागत करावं. संचिता सांगळे ही PhDची विद्यार्थिनी, हिला मी विनंती करते की त्यांनी प्राध्यापक पंडित विद्यासागर यांचं स्वागत करावं. सुलक्षणा बनसोडे या विद्यार्थिनीला मी विनंती करते की त्यांनी श्रीधर गद्रे इन्सा वरिष्ठ शास्त्रज्ञ SPPU यांचे स्वागत करावे. नामदेव गंभीरे आलेत ना? नाही, ओके. सुमित साळुंके PhD स्टुडंट यांना मी विनंती करते की त्यांनी MIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राध्यापक आनंद कुलकर्णी यांचे स्वागत करावे. मधुरा जोशी हिला मी विनंती करते की तिने महेश देवकर सर यांचे स्वागत करावे. महेश देवकर सर पाली आणि बौद्ध अभ्यास विभागाचे प्रमुख आहेत. आणि श्रद्धा ला मी विनंती करते की तिने श्रीधर लोणी सरांचं महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राचे संपादक यांचं स्वागत करावं. धन्यवाद. शुभदा नगरकर मॅडमनी प्रकाशनातील क्वालिटी चांगली राहावी, मार्गदर्शक तत्वे सर्वांनी जाणून घ्यावी आणि अवलंबावी,
तसंच त्यातली नैतिकता बाळगावी यासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे संशोधन आणि प्रकाशनातील नैतिकता या पुस्तकाच्या त्या अतिशय योग्य लेखिका आहेत असं सगळ्यांनाच नक्कीच वाटत असेल. मी आता सर्व मान्यवरांना आणि त्यांना विनंती करते की आपण पुस्तकाचं प्रकाशन करावं. हा मागे गाठ आहे फक्त तेवढी. धन्यवाद. अच्छा, परत एक घ्यायचा का मॅडम? ते उघडताय का? हां, आपण परत एक फोटो घेऊयात. आपण मॅडमच्या हातात पण पुस्तक, लेखिकेच्या हातात पुस्तक नाही असं चालणार नाही आपल्याला, त्यामुळे धन्यवाद. या पुस्तकाच्या लेखनामागील प्रेरणा, त्यांचा मुख्य हेतू आणि तसंच या प्रवासात, लेखनाच्या प्रवासात आलेले त्यांचे अनुभव हे व्यक्त करण्यासाठी मी लेखिका प्राध्यापक शुभदा नगरकर यांना विनंती करते. त्यांनी 2 शब्द बोलावे. थँक्यू. मी खूप कमी बोलणार आहे. सगळे मान्यवर जे माझे मेंटॉर आहेत आणि ज्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन मी हे पुस्तक लिहिलं आहे किंवा अजूनही त्यांच्याकडनं शिकते आहे, आणि त्यांच्यासमोर बोलणं म्हणजे मला खूप कालपासून टेन्शन आलं आहे आणि पुस्तक लिहिणं, कारण ह्या सगळ्या मान्यवरांची खूप पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत आणि त्यांच्याकडनं मी शिकते. तर मला थोडंसं माझं मनोगत सांगायचं की ह्या पुस्तकाचं मी का लिहायला सुरुवात केली आणि कारण काय आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे असं जाणवलं की इंग्रजीमध्ये आणि इतर युरोपियन भाषांमध्ये खूप पुस्तकं ह्या विषयावर आहेत, पण आपल्या मराठी भाषेत नाही आहे. आणि त्यामुळे असं ठरवलं, आणि आम्ही ह्या कोर्स जो आम्ही कंडक्ट करतो 2 क्रेडिट कोर्स, ह्याच्यामध्ये जवळजवळ 6,000पेक्षा जास्त मुलांनी कोर्स पूर्ण केला आहे. त्याच्यात पण लक्षात आलं की मराठीतनं जर शिकवलं तर बरं होईल, खूप टेक्निकल आम्हाला कळत नाही आहे. आणि हा जो कोर्स करणारे मुलं असतात ती सर्व इंटरडिसिप्लिनरी इतर सगळ्या विषयांमधली एकत्र असतात, आणि त्यावेळेला लक्षात आलं की बऱ्याचशा टेक्निकल टर्म्स किंवा काही गोष्टी आपल्याला कुठल्याच माध्यमातून कुठल्याच कोर्समध्ये शिकवल्या जात नाहीत, तर त्या फक्त ह्या कोर्समधनं शिकवल्या जातात. जसं रिसर्च मेट्रिक्स असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे फिलॉसॉफी, जो PhD मधला PH सध्या जातोय असं वाटतंय. आणि मला त्याची आठवण करून देणारे भूषण पटवर्धन सर, त्यांनी मला आवर्जून सांगितलं होतं की फिलॉसॉफीचे 4 तास तू त्याच्यात घाल. तर पहिल्यांदा आम्ही 6 तास घातले. सर म्हटले अगं कोणी ऐकायला थांबणार नाही, खूप फिलॉसॉफी घालू नकोस, 4च तास ठेव. पण ते सगळं करत असताना असं लक्षात आलं की ह्याच्यात खूप अवघड जाणार आहे मुलांना शिकायला, म्हणून आम्ही मराठीतनं पुस्तक काढायचं ठरवलं. दुसरं कारण म्हणजे माझा आलेला अनुभव, अनेक प्रकल्प इथे केले, अनेक वर्कशॉप्स केली, खूप लेक्चर्स दिली, आणि ते करत असताना लक्षात आलं की अक्रॉस इंडिया लेक्चर्स देताना लक्षात आलं की सगळीकडेच या विषयाची खूप गरज आहे. कारण हा विषय अचानक असा आलेला नाही. मागच्या काही 20 वर्षांपूर्वी किंवा त्याच्या आधीपासून जेव्हा आपलं प्रमोशन आणि हे सगळं रिसर्चला जोडलं गेलं, त्यामुळे खूपच अनइथिकल प्रॅक्टिसेस सुरू झाल्या, आणि त्याचा अनुभव आम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यातून आला. अनेक फॉर्म्स तपासताना किंवा अनेक पेपर तपासताना असा लक्षात आला. त्यामुळे ठरवलं की ह्या विषयावरचं पुस्तक लिहूया. दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे भारतीय भाषांमधनं खूप संशोधन चांगल्या प्रकारे होतं, पण ते कुठेही जागतिक पातळीवर येत नाही, आणि त्याच्यासाठी प्रयत्न खूप करायचं ठरवलं होतं. आणि ते करत असताना लक्षात आलं की इतर भाषांमधले, भारतीय भाषांमध्ये जो रिसर्च होतो तो इंटरनॅशनल स्टँडर्डप्रमाणे कम्युनिकेट होत नाही. रिसर्च कम्युनिकेशन त्याचं त्या पद्धतीने व्हायला पाहिजे, कारण हे सगळे लोकल किंवा त्या स्टेट पुरते पब्लिशर्स असतात.
एक्सेप्ट हिंदी, उर्दू आणि बाकीचे. त्यामुळे त्यांना जर आपण स्टँडर्ड प्रकाशनं कशी असतात आणि काय प्रकारचं मॅट्रिक्स किंवा काय प्रकारे गुणात्मक संशोधन केलं जातं आणि का ते लावलं जातं हे बघण्यासाठी म्हणून मराठीतनं लिहिणं वाटलं की गरजेचं आहे. नंतर असंही लक्षात आलं की इंटरडिसिप्लिनरी आंतरविद्याशाखीयची पण खूप गरज आहे की असं वाटायचं की फिलॉसॉफीचं का आम्ही ऐकायचं, आम्ही इंजिनिअरिंगचे असताना आम्ही ह्युमॅनिटीजमध्ये काय रिसर्च चालतो हे काय ऐकायचं, असं पण खूप होत होतं. त्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळी सांगायचं की नाही, सगळा रिसर्च हा इंटरडिसिप्लिनरी होतो. तुम्ही जर आपले सगळे स्टॉलवर्ड इथे बसलेले बघितले तर ते सगळे इंटरडिसिप्लिनरी काम करतात. म्हणजे एक्सेप्ट सायन्स, ते सगळेजण समाजासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सायन्स पोचवायचा प्रयत्न करतात. ते आपण ऐकणारच आहोत त्यांच्याकडून. पण त्यामुळे तेव्हा लक्षात आलं की अशा पुस्तकाची पण गरज आहे. नंतर या पुस्तकाची असंही लक्षात आलं की IITs, IIM, IISc, आयसर इथून मोठ्या प्रमाणात रिसर्च होतो. पण आपला जो रिसर्च राज्य विद्यापीठं किंवा स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये रिसर्च होतो तो पण उत्तम होतोच, फक्त तो कम्युनिकेट होताना प्रॉब्लेम होतो. तिथे मुलांना उत्तम जर्नल्स कशी शोधायची, प्रिडेटरी जर्नल्समधनं कसं वाचायचं किंवा आपला कसा रिसर्च मांडला गेला पाहिजे इंटरनॅशनल, आपले पेपर रिजेक्ट का होतात हे समजण्यासाठी पण या पुस्तकाची मला असं वाटलं गरज आहे. आणि अनेक नवीन पाहिलं तर प्रकाशनाची मॉडेल्स खूप येत आहेत, ओपन ॲक्सेस, सबस्क्रिप्शन, आणि ह्याच्यामध्ये गल्लत होते मुलांची, हे सांगण्यासाठी पण ह्या पुस्तकाची मला वाटलं गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता मी सांगते, माझ्या मागे याची प्रेरणा प्रथम मी भूषण पटवर्धन सरांना मानते मी त्यांना खूप, कारण त्यांच्यामुळेच मी हा विषय समजू शकले. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, आणि तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण असं एक सेंटर उभं करू. आणि आम्हाला वाटलं की बापरे, सेंटर वगैरे कसं, सर खूपच मोठं काहीतरी बोलतात, आपल्या हातनं हे होईल का. पण नंतर लक्षात आलं की ते हळूहळू सरांनी करवूनच घेतलं आमच्याकडून, आणि कळलंच नाही की हे सेंटर कधी उभं राहिलं आणि आम्ही त्याच्यातनं एवढं काम कसं केलं. त्यामुळे पटवर्धन सर माझे यामागचे खूप मोठं इन्स्पिरेशन आहेत, आणि अजूनही मी त्यांच्याबरोबर शिकतीच आहे खूप गोष्टी. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे युनिव्हर्सल पब्लिशर्सचे संजय सोलनकर येतात, आणि ते नेहमी पुस्तकं घेऊन यायचे, नेहमी नवीन पुस्तकं. आणि त्यांना पण आनंद झाला की अरे सेंटर असं झालं आहे आणि आपण आता इथिक्सच्या रिलेटेड पुस्तकं आणूयात. आणि आपल्याकडे असंही आहे भारतात की नवीन कोर्स सुरू झाला की लगेच त्याची टेक्स्टबुक भराभर बाहेर निघतात. आणि तशीच ह्या कोर्सबद्दल, जेव्हा हा कोर्स UGCनी कंपल्सरी केला, आणि त्यालाही सरांना श्रेय आहे त्याचं, कारण सरांनी मला जेव्हा तो कोर्स डिझाईन करायला सांगितला तेव्हा तो इकडे तिकडे कुठे गेला नाही. मग सरांनी तो UGCमधनंच सगळ्या विद्यापीठांना कंपल्सरी केला, आणि तो कंपल्सरी केल्यावर अनेक टेक्स्टबुक पटापट बाहेर यायला लागली. आणि आमच्याकडे अशी संजय सोळंकर इथे आलेत, त्यांनी मला घेऊन आली पुस्तकं, आणि ते जेव्हा पुस्तकं घेऊन यायचे तेव्हा मी आणि पानगे सर एस्पेशली बघायचो की त्याच्यामध्ये इतक्या चुका होत्या. म्हणजे अगदी साधी चूक सांगते, जर्नलला जनरल म्हणलं जातं, इम्पॅक्ट फॅक्टर वेगळ्याच पद्धतीने मांडला जातो, आणि अशी पुस्तकं बाजारात. मग मी त्यांना म्हणलं अशी पुस्तकं तुम्ही आणू नका आमच्याकडे, अजिबात आम्ही घेणार नाही. तर मग काही वेळेला परत केल्यानंतर ते जरा थोडे नर्वस झाले. ते म्हणले मग तुम्ही स्वतः का नाही लिहित पुस्तक, तुम्हाला जर वाटतं लोक बरोबर लिहित नाहीत तर तुम्ही लिहा पुस्तक. मग असं सुरू झाला तो प्रवास. म्हणजे डोक्यात होतंच पुस्तक करायचं आहे, पण संजयनी मला रोज पुस्तकं घेऊन आलं, रोज एक पान लिहा मॅडम, मी तुम्हाला सांगतो रोज एक पान लिहा, असं करत त्यांनी मला सुरुवात करायला सांगितली. आणि याची सुरुवात मागेच झाली होती, आणि त्याचं श्रेय मी श्रीधर लोणी सरांना देते, कारण पहिलं आर्टिकल आणि ते लिहायला भाग पडणारे आमचे सहकारी हैदराबाद युनिव्हर्सिटीचे प्रमोद नायर सर, ते आमच्यावर UGC केअरमध्ये काम करत होते, आणि ते खूप लिहितात. आणि त्यांनी झालेत का सर, ओके. तर त्यांनी मला एक खूप सुंदर पेन गिफ्ट दिलं होतं. आम्ही जेव्हा UGC केअरच्या मीटिंग्सना भेटत होतो, त्यांनी सांगितलं हे पेन देण्यामागचं कारण आहे की तुम्ही लिहावं, आणि तुमचा खूप अनुभव आहे, आम्ही शिकतोय, तर तुम्ही लिहा. म्हणून त्यांनी मला एक उत्कृष्ट पेन गिफ्ट दिला, आणि ते ही वॉज वेटिंग की व्हेन आय स्टार्ट रायटिंग. आणि त्याच्यानंतर मग माझी आई आणि सरांनी जेव्हा आमचे आर्टिकल पहिलं प्रसिद्ध झालं तेव्हा मला खूप टेन्शन होतं की या विषयावर लिहिलं, आता लोकांचा रिप्लाय काय येईल. आणि ते करत असताना उत्तम रिप्लाय आला, म्हणून मी दुसरं लिहिलं. मग सर म्हटले अजून लिहा तुम्ही.
सरांनी काही करेक्ट पण केली की हे खूप अकॅडमिक होतं, हे सरळ लोकांना समजेल असं लिहा. असं करत करत 15-20 आर्टिकल झाल्यानंतर सरांनीच मला पुन्हा एनकरेज केलं की पुस्तक लिहा मॅडम. त्यामुळे संजय सरांचं इन्स्पिरेशन असं करत पुस्तक लिहायला सुरुवात केली. आणि त्यांनी एक खूप छान सांगितलं, तुम्ही लायब्ररियन आहात तर स्वतःचं पुस्तक एक शेल्फमध्ये दिसणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मी लोणी सरांना खूप वेळा त्रास द्यायची की सर मला आता गाईड करा, मला हे करा. त्यांनी मला खूप खूप प्रोत्साहन दिलं की तुम्ही लिहा. आणि बरेच वेळेला मी इश्यू त्यांच्याशी डिस्कस करायचे की सर ह्याचा मला खूप राग येतोय, मग ते म्हणायचे लिहा तुम्ही. असं करत ते पुस्तक आलं. त्याच्यानंतर ह्यातलं मोठं इन्स्पिरेशन म्हणजे माझी आई. आणि तिने मला प्रत्येक आर्टिकल आल्यावर, ती मागचे 2-3 वर्ष बेडरिडन होती आणि खूप मला म्हणायची की नाही नाही, तुझं आर्टिकल आलं की मला मूडवर मास चढतं, तर तू ते का नाही लिहितेस, माझ्या इथे जास्त बसू नकोस. तिच्याबरोबर मला द्यायला वेळ कमी मिळायचा खरं तर, पण ती मला तरी म्हणायची जा माझ्या इथे बसू नकोस, जा तुझं पुस्तक पूर्ण कर. किती झालं. आणि त्याच्या मागे माझे वडील, ते स्वतः लेखक आहेत, त्यामुळे त्यांनी मला सतत किती झालं मला वाचून दाखव असं करत करत आम्ही पूर्ण केलं. फक्त मला खंत एवढीच आहे की मी ती असेपर्यंत मला ते पूर्ण करता आलं नाही. ती 21 ऑगस्टला गेली आमच्यातून. पण नंतर मी ठरवलं की ह्याच्यावर दुःख न करता तिला जिवंत ठेवायचं असेल तर मला पुस्तक लिहायला पाहिजे, कारण ती तिची इच्छा होती. त्यामुळे 11 नोव्हेंबरला आम्ही पहिली कॉपी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ठेवली. मला ते तेव्हा पूर्ण करायचं होतं पण करता आलं नाही. पण ते पूर्ण झालं आणि आज मला ती माझ्यात आहे आपल्याबरोबर असं खूप जाणवतं की माझी आई माझ्याबरोबर आहे. माझे वडील इथे आलेले आहेत आणि ते पण आता 90 वर्षाचे आहेत, पण ते मला सतत, त्यांनी स्वतः एक पुस्तक लिहिलेलं. त्यामुळे या पद्धतीने ह्या पुस्तकाचा जन्म झाला आणि मी ते लिहिलं. आणि अगदी सांगायचा आनंद म्हणजे मी आई जायच्या आधीच 99% हे पुस्तक पूर्ण केलं होतं, कारण तिची एनर्जी होती घरात आणि ते पूर्ण झालं. त्याच्यानंतर माझं खूप हळू काम झालं, पण ते पूर्ण झालं आणि आज माझं डेडिकेशन तिलाच आहे. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची, सगळ्या स्टालवर्टना मला आणि सगळ्या तुम्हाला, जेव्हा पुस्तक तुमच्या हातात येईल तेव्हा त्याच्यातले नक्की चुका आणि सुधारणा, आणि पुढच्या एडिशनमध्ये मला त्या सुधारणा करायच्या आहेत. तर सर्व ह्या आपल्या स्टालवर्टनी सगळ्यांनी लिहिलेले आहेत पुस्तकं, तर त्यातल्या कान धरून मला चुका दाखवा आणि मी त्या सुधारीन आणि पुढच्या एडिशनमध्ये त्या नक्कीच आणीन. 2 फक्त मला इथे अजून सत्कार करायचे आहेत. त्याच्यामध्ये मला संजयला बोलवायचे. संजय प्लीज या. आणि मी रिक्वेस्ट करते श्रद्धा आणि गिरीश. सतत मला मागे लागून लागून आता पहिलं व्हर्जन झालं, दुसरं झालंय, आता ह्याच्यात चुका होत आहेत. आज जुळे सर येऊ शकले नाहीत त्यांचे, म्हणून मी ऑन बिहाफ ऑफ जुळे सरांना सांगते की संजयचा सत्कार करण्यात यावा आणि ही डिझर्व दॅट. दे ना श्रद्धा. आणि या पुस्तकाचं कव्हर डिझाईन केलंय तो माझा मुलगा आहे, तो आज येऊ शकला नाही आहे. त्यामुळे त्याचा धाकटा भाऊ, माझा मावस, माझ्या बहिणीचा मुलगा इथे आलाय, तर त्याला सांगते ऑन बिहाफ ऑफ दादाचं तू कलेक्ट कर. प्रणव देशपांडे हा जर्मनीत असतो, तिथे इंजिनियर होऊन तिथे शिकतोय. गिरीश थँक्यू. कारण तो आणि त्याचा दादा अगदी जुळे आहेत, एकमेकांबरोबर असतात, त्यामुळे ते डिझाईन पण त्यांनी दोघांनी बघून केलेलं आहे. धन्यवाद. मी पुढची सूत्र हिच्याकडे देते. धन्यवाद मॅडम. तुमचा पुस्तक लेखनाचा आणि त्यामागचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे आणि मला खात्री आहे की हे पुस्तक सगळ्यांनाच अतिशय उपयोगी आणि मार्गदर्शक ठरेल. आता आपण आजच्या परिसंवादाकडे वळूयात. आज संशोधन आणि प्रकाशनातील नैतिकतेपुढील आव्हाने आणि समाधान या विषयावर आपण परिसंवाद आयोजित केला आहे. मी शुभदा मॅडम आणि सर्वांना विनंती करते की आपण हा परिसंवाद सुरू करूया. आणि ह्या परिसंवादामध्ये आपल्याबरोबर प्राध्यापक प्रमोद नायर हे ऑनलाईन जॉईन झालेले आहेत. प्राध्यापक प्रमोद नायर हे डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादचे प्राध्यापक आहेत आणि युनेस्को चेअर व्हल्नरॅबिलिटी स्टडीज हे पद पण ते भूषवतात. सर तुमचे पण ऑनलाईन स्वागत आहे. परिसंवादासाठी आम्ही प्रश्नही थोडे जरा वेगळे काढलेले आहेत आणि मी
पहिला प्रश्न भूषण पटवर्धन सरांना विचारणार आहे. सरांनी खूप मोठमोठ्या लाईक UGC NAC इथे काम केलं आहे आणि त्यांचा मोठा अनुभव एस्पेशली पॉलिसी डिसिजनमधला वेगवेगळ्या पॉलिसीज आणताना त्यांचा अनुभव आहे. तर सर असा प्रश्न आहे की संशोधनातलं गैरवर्तन किंवा प्रकाशन करावं कंपल्सरी असा जो एक दबाव असतो सगळीकडे, किंवा गुणवत्तेपेक्षा किती पेपर लिहिलेत, किती सायटेशन मिळालेत, आणि या पार्श्वभूमीवर भारतात तर खूप भारताचं नाव असं म्हटलं गेलं की खूप प्रिडेटरी जर्नल्स इकडनं येतात किंवा इतर काही प्रॅक्टिसेस आहेत. तर प्रकाशन नैतिकतेसाठी व्हॉट डू यू थिंक की फॉर लॉंग टाईम वी नीड काही धोरणं पाहिजेत किंवा पॉलिसी पाहिजे आपल्याकडे? तुमचं मत सर. नाही, तो प्रश्न खूप मोठा आहे, पण उत्तर छोटं त्याचं असं देतो मी की कुठल्याही गोष्टीचं आपण जबरदस्ती केली ना, कंपल्शन केलं की आपला कल त्याची पूर्तता करण्याकडे लागतो. कंपल्शन लीड्स टू कंप्लायन्स, आणि ज्या वेळेला आपण कंप्लायन्सच्या मागे लागतो, काहीतरी गोष्ट पूर्तता करायची म्हणून त्याच्या मागे लागतो आणि त्याच्यातनं आपल्याला काहीतरी आणखीन मिळणार असतं, प्रमोशन मिळणार असतं, मला नोकरी मिळणार असते किंवा आणखीन काहीतरी मिळणार असतं, त्याच्यामधनं मग हे काहीतरी करून मला ते करायचं आहे याच्या मागे आपण जायला लागतो. आणि मला वाटतं तो एक खूप मोठा परिणाम या सगळ्या गोष्टीवरती झाला. त्या डिटेल आपण नंतर बोलू, पण पहिल्या प्रथम UGCनी जेव्हा 2 पेपर पब्लिश करावेत ही सक्ती केली PhD स्टुडंट्सवरती, आणि अनेक PhD स्टुडंट्स बघितलेत आपण, सगळं काम चांगलं झालेलं आहे पण ते पब्लिश व्हायला वेळ लागतो. पण तिथं डेस्परेशन आलं आणि मग ते एकदा ही सिच्युएशन तयार झाली ना की मग ज्याला प्रिडेटर्स म्हणतो आपण, तुमचं सावज शोधणारे बाजारामध्ये बसलेले जे लोक आहेत ना, ते याचा फायदा घेतात आणि त्याच्यातनं ही सगळी यंत्रणा निर्माण झाली. त्याच्यातनं म्हणलीस तसं भारताचं नाव खूप खराब झालं. पण पुणे विद्यापीठाने त्याच्यामध्ये खूप मोठा पुढाकार घेतला. करमळकर सर त्यावेळेला कुलगुरू होते, ज्यावेळेला हे भारतातलं पहिलं सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स या ठिकाणी सुरू झालं. UGC केअर लिस्ट त्याच्यातनंच निर्माण झाली आणि श्रीधर गद्रे सर UGC केअर लिस्टच्या संकल्पनेपासून बरोबर होते. तर हे सगळं करताना आपल्याला थोडक्यात म्हणजे रेग्युलेशन हा भाग खूप मोठा त्याच्यामध्ये आहे हे आमच्या लक्षात आलं. त्यामुळे आपण रेग्युलेशन किंवा कायदे कानून करताना याचा साकल्याने विचार करून आणि थोडा विद्यार्थ्यांवरती, प्राध्यापकांवरती विश्वास टाकून, त्यांच्यावर जबाबदारी टाकून, विद्यापीठांवरती जबाबदारी टाकून हे जर केलं तर हे अधिक सकारात्मक पद्धतीने होईल. धन्यवाद. येस सर, थँक्यू. पुढचा प्रश्न आहे गद्रे सरांना. सर, तुम्ही खूप काळ संशोधन करताय आणि तुमच्या काळातल्या संशोधन पद्धती त्याच आहेत, पण टेक्नॉलॉजीमुळे याच्यात जास्त भर पडली आहे का या अनइथिकल प्रॅक्टिसेसमध्ये, किंवा टेक्नॉलॉजीची तुलना आपण संशोधनाशी करताना त्याच्यामुळे नैतिकतेच्या ह्याच्यात बदल झालेत का? म्हणजे तुम्ही दोन्ही बघितलेत. येस सर. वर्गात शिकवताना कधी बसून अजून शिकवलेलं नाही आहे, त्यामुळे उभं राहून उत्तर देणं हे मला अजून योग्य वाटतं. माझा काळ बाईंनी उल्लेख केला तो काही फार पुरातन नव्हता. साधारण 53 वर्षापूर्वी मी PhDला सुरुवात केली, त्यामुळे या पिढीच्या थोडं आधी एवढंच. मात्र आमच्या पिढीने जे तंत्रज्ञानातले बदल बघितले ते अभूतपूर्व होते. म्हणजे मी कार्ड पंचिंगच्या जमान्यात साधारणपणे 12 वर्ष काम केलं कम्प्युटेशनमध्ये, आणि आता मला असं दुःख होतं नैतिकतेच्या दृष्टीने की जी कार्ड बनायची ती लाखो झाडांची कत्तल होऊन बनायची. म्हणजे अकॅडमिक नैतिकतेपेक्षा पर्यावरणाच्या दृष्टीने तुम्ही विचार केला तर या गोष्टी खूप चांगल्या झाल्या. तर कार्ड्स निघून गेली आपल्या सगळ्या वापरातनं. त्यातनं जे परफेक्शन होतं, एक कार्ड पंच केल्यावर सुमारे 12 तासांनी आउटपुट मिळायचा प्रोग्रॅमचा. त्यामुळे एक चूक केलेली परवडायची नाही.
त्यामुळे अकॅडमिकली तुम्ही परफेक्ट बसून काम करणं ही गोष्ट आता बदललेली आहे. म्हणजे आता तुम्हाला प्रोग्रॅमचे रिझल्ट इन्स्टंटली हवे असतात, ते मिळतातही, पण त्यातलं परफेक्शन आणायची जी गोष्ट होती ती आता कमी झाली आहे. तीच टेक्नॉलॉजी ओव्हरहेड प्रोजेक्टरमध्ये आली, अमुक आली. सगळे जर्नल आमच्या वेळी जहाजाने यायची आणि लायब्ररी नावाची एक संस्था होती, तिथे लोक जाऊन वाचायचे. म्हणजे डेस्कटॉप तुमच्या टेबलवर जर्नलचे पेपर यायचे नाहीत, तिथे जाऊन पुस्तकं वाचून. हे अकॅडमिक इथिक्सच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट होती. झेरॉक्स मशीन नव्हतं, झेरॉक्स मशीनही नव्हतं. अख्ख्या IIT कानपूरमध्ये एक झेरॉक्स मशीन होतं, त्यामुळे पेपरची कॉपी करायला 8 दिवसाचा क्यू असायचा. पण त्याचा फायदा असा होता अकॅडमिकली की तुम्ही पेपर वाचून स्वतःच्या नोट्स तयार करू शकत होता. आज मी मुलांना, माझ्या PhD स्टुडंट जे 25-26 लोक आणि आता त्यांचे विद्यार्थी, हॅव यू रेड धिस पेपर, तर त्याचं उत्तर, सर आय हॅव ए PDF ऑन माय लॅपटॉप. हे स्टँडर्ड उत्तर आहे. म्हणजे हा पेपर वाचून त्याचं कुठलंही प्रेझेंटेशन चालू असलं, हा रिसर्च पेपर वाचून थोडक्यात 5 मिनिटात त्यांनी काय केलंय ते सांग असं म्हटलं तर तुम्हाला उत्तर मिळण्याची प्रॉबॅबिलिटी आज खूप कमी आहे. युजीन गारफिल्ड याचं नाव आपण ऐकलं असेल, बाईंना त्याची जास्त माहिती आहे. फादर ऑफ सायंटोमेट्रिक्स असं त्याचं ही इज कन्सिडर्ड. तर तो लेटेस्ट जर्नलमधल्या पेपर कळावेत लोकांना याच्यासाठी एक करंट कंटेंट्स म्हणून एक छोटं वीकली मॅगझिन तर तेवढाच आपला कॉन्टॅक्ट असायचा लेटेस्ट पेपरशी. आणि सायटेशन इंडेक्स ही पद्धत त्यांनी सुरू केली, चांगली चालते ती, अजूनही त्याचा लिमिटेड यूज आहे. परंतु आज ज्याचा ओव्हर यूज कशा तऱ्हेने होतो हे या पुस्तकातही तुम्ही सांगितलेलं असणार मॅडम. स्टॅनफर्ड लिस्ट वगैरे ज्या आकडे मोजून तयार होणाऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये याचा मिसयूजच जास्त दिसतो. म्हणजे टेक्नॉलॉजी आली, नव्या कल्पना आल्या, सायटेशन इंडेक्स आले, अमुक आलं, परंतु आकड्यांवरून मॅडमने दुसराही उल्लेख केला प्रमोशनच्या वेळी लागणाऱ्या, तर या गोष्टीचा टेक्नॉलॉजिकली जास्त गैरवापर सुरू झाला असं मला वाटतं. अर्थात हा माझा विषय नाही आहे, पण मी काल केमिकल अँड इंजिनिअरिंग न्यूज याचा मी गेली 50 वर्ष वाचतो. त्यातलं एक आर्टिकल लकीली मला काल सापडलं, ते जाता जाता उल्लेख करतो तुम्हाला. त्याचं टायटलच फार इंटरेस्टिंग आहे. AI reviewers are fine with AI fabricated papers. AI reviewers are fine with AI fabricated papers. म्हणजे त्यांनी प्रयोग असा केला, GPT-5 वापरून 6,000 ज्याला काही आगापिछा नाही असे 6,000 पब्लिकेशन्स तयार केली, रिसर्च पेपर्स इन कम्प्युटर सायन्स. आणि GPT ऑफ 5 पॉईंट समथिंग वापरून रिव्ह्युअर्स तयार केले. नथिंग एक्झिस्टेड. म्हणजे त्या पेपर कोणी केलेलंही काम नाही आहे आणि रिव्ह्युअर्सही तसेच. रिव्ह्युअर्स प्रत्यक्ष माणसं नाहीत. आणि सरप्रायझिंग त्याचं कन्क्लुजन असं होतं की 82% पेपर्स वेअर ॲक्सेप्टेड विदाऊट प्रॉपर स्क्रुटिनी. हे तुम्हाला कुतूहल असेल तर हे डिसेंबर 2025च्या केमिकल अँड इंजिनिअरिंग न्यूजमध्ये एक पानात त्याची समरी दिली. त्याचं कन्क्लुजन असं आहे, आणि हा खूप मोठा चेंज आहे, म्हणजे माझ्या पिढीला तर अनइमॅजिनेबल आहे. AI ज्या तऱ्हेने आपल्या जीवनात आता आलेलं आहे, तर याचं कन्क्लुजन त्या पेपरचं असं आहे की मानवी बुद्धीचा वापर या बाबतीत अत्यंत आवश्यक आहे. जिथे ज्ञानाच्या बाबतीतल्या गोष्टी चालू आहेत, रिसर्च सम वे प्रत्यक्ष मानवी बुद्धीचा वापर चालू आहे. आणि
दुसरं म्हणजे हा पेपर कोणी फिजिकली हे काम कोणी कसं केलं, त्याची रूट्स काय होती हेही तपासणं आवश्यक आहे. नुसते रिझल्ट्स अँड डिस्कशन वरून या पेपरचं जजमेंट होऊ शकत नाही. मी ज्या ठिकाणी PhD केलं त्या ठिकाणी मला अतिशय अप्रतिम लोक टीचर्स म्हणून लाभले. प्रोफेसर CNR राव, माझे गाईड प्रोफेसर PT नरसिंहन आणि प्रोफेसर MV जॉर्ज. तर त्यांनी सांगितलेली एक गोष्ट म्हणजे आमच्या अतिशय कठोर परीक्षा व्हायच्या, कॉम्प्रिहेन्सिव्ह एक्झाम जी व्हायची ती टेरर या ह्याच्यात आम्ही त्याला टेरर म्हणायचो PhD करताना. इट यूज टू गो फॉर 1 to 2 hours आणि अकॅडमिक इथिक्सच्या दृष्टीने तावून सुलाखून तुम्ही बाहेर पडणं त्यातनं ही खूप मोठी स्टेप आहे. आजकाल मला ती दिसत नाही. म्हणजे मी IIT कानपूरमध्ये पुन्हा प्रोफेसर म्हणून गेलो होतो 2015 साली. आता डायल्युशन, अकॅडमिक डायल्युशन हे सगळीकडे आहे. आज या परिसंवादाला एवढा चांगला विषय असून इतकी कमी उपस्थिती असणं हे सुद्धा त्याचंच द्योतक आहे असं मला वाटतं. थँक्यू मॅडम, आपल्या पुस्तकाला सदिच्छा. अतिशय सुंदर आपण उपक्रम केला आहे. धन्यवाद सर. सरांशी आम्ही नेहमीच बोलत असतो तेव्हा हा डिफरन्स दिसतो. आणि सर म्हणतात एवढं कसं समजत नाही ह्यांना, हे जर्नल बरोबर नाही आहे, हे नाही आहे. मग आम्हाला सांगावं लागतं सरांना, सर ह्यांना ते ट्रेनिंग नाही आहे. आणि आमच्याकडे सरांनाही, पानगे सरही मान्य करतील की लायब्ररीत येण्याची मुलांची संख्या इतकी कमी झाली आहे, सगळं ऑनलाईन, मग PDF फाईलचाच फक्त लायब्ररी होत जाते. धन्यवाद सर. आता मी पंडित विद्यासागर सरांना प्रश्न विचारते. संशोधनातील नैतिकतेचा थेट समाजावर परिणाम होतच असतो. आणि तुम्ही खूप पुस्तकं सरांनी लिहिली आहेत सायन्स पॉप्युलराईज करण्यासाठी. त्यांचे गोष्टी खूप कथा कादंबऱ्यातनं त्यांनी सायन्स आणण्याचा प्रयत्न केला लोकांपर्यंत. त्यांचं क्लोनिंग आणि परवा पण बऱ्याच मुलांनी तुम्हाला प्रश्न विचारले. तर हा विषय शास्त्रज्ञांपुरता न राहता तो लोकांपर्यंत पोहोचणं किती आवश्यक आहे आणि ते कसं करावं लागेल आता ह्या पुढच्या पिढीला, तुमचा गायडन्स फार महत्त्वाचा आहे सर. नमस्कार. अगदी थोडक्यामध्ये विवेचन करतो. नैतिकता हा खूप व्यापक अशी संकल्पना आहे ती, आणि ती बेसिकली आपला प्रामाणिकपणाची धारणा आहे त्याच्याशी निगडीत आहे. आणि संशोधनाबद्दल विचार केला तर संशोधनामध्ये ह्या गोष्टींचा प्रत्येक मागच्या शतकातच झालेला आहे. म्हणजे आता आपण संशोधन आणि प्रकाशनाबद्दल बोलतो, परंतु श्रेयवादामध्ये सुद्धा नैतिकता हवी हा तो प्रश्न आहे. त्याची 2 उदाहरणं तुम्हाला सांगता येतात. म्हणजे की एक तर CV रामनबद्दल अशीच कॉन्ट्रोवर्सी तयार झाली की रामशेषनचं नाव त्यांनी त्या पेपरमध्ये टाकलं नाही की ज्याच्यामुळे त्यांना नोबेल प्राईज मिळालं. आणि दुसरं उदाहरण म्हणजे डबल हेलिक्सचं, की रोझालिन फ्रँकलिनला श्रेय मिळालं नाही. तर हे तेव्हापासून चालू आहे. आणि आता संशोधनामध्ये इतकी वाढ झाली. पूर्वी ते काही ठराविक लोकांशी निगडीत होतं कारण संशोधन मर्यादित प्रमाणात होत होतं. आता संशोधन हा सर्वांचा विषय झालेला आहे आणि त्यामुळे त्याची जी परिणामकारकता आहे ती अधिक वाढली, किंवा हे जे प्रकार आहेत हे प्रकार अनेक पटीने वाढले. आणि याच्यावर जर आपल्याला काही उपाय करायचा असेल तर लोकांना सजग करणं, जाणीवा त्यांच्या विकसित करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायलाच पाहिजे. पण त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला विद्यार्थी शिक्षक यांच्याकडे लक्ष द्यायला हवं आणि त्यांना याच्याबद्दलचं ज्ञान असणं किंवा त्यांना सजग करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. मग ते तुम्ही चर्चासत्र असेल किंवा परिषदा असतील किंवा व्याख्यानं असतील किंवा पुस्तकं असतील, याद्वारे आपल्याला करणं. सोशल मीडिया आहे त्याच्यावर. पण त्यात एक धोका आहे, तेवढंच फक्त सांगून मी थांबतो, की याचा विपरीत परिणाम होता कामा नये. कारण समाज माणसामध्ये संशोधनाबद्दल आदर आहे आणि तो आदर कमी होता कामा नये. कारण आपण ज्यावेळेस एखाद्या विपरीत गोष्टीवर बोलतो आणि ती जर जास्त आणि चुकीच्या प्रमाणात बोलली गेली तर त्याचा विपरीत परिणाम होतो समाजावर. तर ते आपल्याला टाळायला हवं आणि त्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यायला हवी की ज्यावेळेस आपण याच्यावर प्रहार करतो, याच्याविषयी बोलतो आहे, त्यावेळेस सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये त्याच्याविषयी काय भावना जागृत होतील याच्याविषयी आपण सजग राहायला हवं असं मला वाटतं. आणि अर्थातच म्हणजे ही लोकांपर्यंत नेण्यासाठी अनेक माध्यमं सध्या उपलब्ध आहेत आणि त्या माध्यमांचा आपण हे केला पाहिजे, वापर केला पाहिजे.
आणि विशेष म्हणजे या क्षेत्रातली जी जाणती मंडळी आहेत की ज्यांना या क्षेत्रामध्ये काही स्थान आहे, त्यांनी याचा सतत उच्चार करत राहिला पाहिजे किंवा त्याच्याबद्दल बोलत राहिलं पाहिजे, कारण त्याचा परिणाम होतो. आणि आपण PhDच्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सन कोर्स केला ते रिसर्च मेथडॉलॉजी, त्याच्यामध्ये हा एक आवश्यक असा भाग म्हणून यायला हवा प्रत्येक वेळी. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनावर ते बिंबलं गेलं पाहिजे, कारण ह्या गोष्टी आता इतक्या थराला गेल्यात की म्हणजे त्याच्याबद्दल बोलणंसुद्धा मला म्हणजे जड जात आहे. माझाच एक पेपर त्यांनी ग्रॅव्हिटीचा शब्द काढून मॅग्नेटिक फील्ड टाकला आणि जसा तसा पब्लिश केला. बरं, करताना काही ठिकाणी ते बदललं पण नाही. हे इथपर्यंत अनास्था म्हणजे चाललेलं आहे. तर हा एक खूप गंभीर विषय. मी शुभदा नगरकरांचं अभिनंदन करेन, त्यांनी एक चांगलं पुस्तक लिहिलं आहे आणि हा विषय म्हणजे संपूर्णपणे लोकांपर्यंत मांडण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. त्यांचं पुनश्च अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि सरांनी त्यांच्या ह्या पेपरचं उदाहरण आम्हाला दिलं होतं, त्यांचाच पेपर कॉपी केला गेला होता. हे खरंच खूपच शॉकिंग आहे. म्हणजे सर म्हणतात ते सध्याची परिस्थिती फार अवघड आहे. पुढचा प्रश्न आहे नितीन करमळकर सरांना. सरांचा अनुभव खूप आहे आणि त्यांनी ते सध्या NEPच्या सुकाणू कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि NEP महाराष्ट्रात राबवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे. तर माझा एक प्रश्न आहे सर तुम्हाला की आता संशोधन, प्रकाशन आणि AIच्या वापरामुळे खूप निर्माण झालेल्या नैतिक आव्हानांकडे आपण धोरणात्मक पातळीवर कसं बघायचं आहे आणि याचं शिक्षण आपण शालेय जीवनातनंच करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल आणि त्यासाठी सरकारने काय करायला पाहिजे? नमस्कार. सर्वप्रथम तुमचं मनस्वी अभिनंदन आणि त्यासाठी असणारी आपली श्रद्धास्थानं कॅम्पसवरची, भूषण पटवर्धन असतील किंवा आमचे गेद्रे सर असतील, ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना पुढं आली. आणि त्या काळामध्ये खरं सांगायचं म्हणजे मी फक्त निमित्त होतो, करता करायचं ते आहेत सगळे. त्यांनी त्याच्यावर प्रचंड चर्चा करून इन्फिलब्रिटच्या माध्यमातून एक समिती निर्माण झाली होती आणि त्याच्या माध्यमातून हा केअर जो संकल्पना जी पुढे आली आणि ते एक सेंटर, त्यावेळेला कुलगुरू होतो, त्यामुळं म्हणून म्हटलं की निमित्त ठरलो की आपल्या इथं ते सेंटर सुरू झालं. जो प्रश्न विचारलेला आहे अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मी स्वतः हे अनुभवतोय. आता सध्या 2-3 गोष्टी माझ्याकडे आहेत. केंद्र सरकारची इन्स्पायर फेलोशिप जी दिली जाते त्याच्या एका भागाचा म्हणजे साधारणपणे जिओलॉजी, जॉग्रफी, एन्व्हिरॉन्मेंट या एका युनिटचं अध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे. आणि बऱ्याच वेळा जाणवलं की जे रिसर्च प्रोजेक्ट मुलांकडून सबमिट केले जातात ते AIच्या माध्यमातून लिहिलेले असतात. आणि त्यामुळं पहिल्यांदा असं ठरवलं की आता हे त्यांना ऑनलाईन प्रेझेंटेशनसाठी आपण बोलवू. केवळ त्यांच्या रिसर्च जे काही सबमिट केले प्रपोजल ते त्याच्यावर न जाता त्यांनी प्रत्यक्ष प्रेझेंटेशन करावं आणि ज्याच्या माध्यमातून आपल्याला कळेल. अर्थात तो तुमच्या पुस्तकामध्ये त्याचा चांगला उल्लेख आहे की AIने लिहिलेला पेपर किंवा ChatGPTला तर कसा ओळखायचा, तो ओळखता येतो कशा पद्धतीनं काही शब्द कसे येतात वगैरे. आणि नेहमी लिहिण्याची जी पद्धत आहे आणि AIच्या माध्यमातून, त्यामुळं कृत्रिम बुद्धिमत्ता कृत्रिमच असते आणि ती आपल्याला पटकन लक्षात येऊ शकते. आणि त्यामुळं आम्ही एक प्रकार आता करतो आहे की पुढच्या वेळेपासून सगळे जे काय प्रेझेंटेशन्स आहेत त्या मुलांच्या फक्त रिसर्चपुरता मर्यादित, प्रोजेक्टपुरता न मर्यादित राहतात. त्यांना प्रत्यक्ष प्रेझेंटेशन करावं, त्याला ग्रिल करावं, त्याला किती काय कळलं वगैरे आणि त्या बेसिसवर त्याला फेलोशिप द्यावी. हा एक प्रकार आम्ही DSTच्या माध्यमातून सुरू केला आहे. अनफॉर्च्युनेटली केअर आपण इतकं सुंदर काम करूनसुद्धा UGCच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्यता कधीच नव्हती आणि नाही आत. केअर जे उत्कृष्ट पद्धतीनं सुरू होतं मध्यंतरी काढून टाकलं ते आणि बंद करून टाकलं. आणि त्याची कारणं काय आहेत ते नंतरच्या ह्याच्यात आपण बोलू, कारण मग आपल्यावर कसे दबाव येतात, हाय जर्नल्स प्रेडेटरी नाही आहे आणि याला तुम्ही मान्यता द्यावं वगैरे वगैरे फोन आणि प्रकार जे आहेत ते आपण नंतर त्याच्याबद्दल बोलू.
महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता एक कायद्यामध्ये जी विद्यापीठ कायदा 2016 होता त्याच्यामध्ये बरेच बदल घडू येत आहेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा ती समिती माझ्या अध्यक्षतेखाली असल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये एक सार्क म्हणून संकल्पना आणलेली आहे. स्टेट लेवलची अकॅडमिक काउन्सिल, अकॅडमिक अँड रिसर्च काउन्सिल म्हणून आणलेली आहे आणि ज्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की केअर जरी अस्तित्वात नसलं तर त्या ज्या सर्व गोष्टी आपण केअरच्या माध्यमातून करत होतो ते तिथे सार्कच्या माध्यमातून आपल्याला स्टेट लेवलला इम्प्लिमेंट करता येईल. कारण ही जी अकॅडमिक काउन्सिल आहे ह्याच्यावर अपेक्षा अशी आहे की मुळामध्ये कुलगुरू असताना काही मला प्रश्न आले. एखादा मुलगा शिवाजी विद्यापीठातून शिकत असताना मध्येच त्याच्या आईवडिलांची किंवा वडिलांची बदली झाली आणि तो खूप पुण्यात आला, तर त्यावेळेला प्रत्येक वेळा एक प्रश्न यायचा की तिकडचं सिलेबस आणि इकडचं सिलेबस आणि त्याला मग ॲडमिशन द्यायची का नाही. आणि त्यामुळं मग संकल्पना अशी आली की आपण एक असा बोर्ड तयार करू ज्याच्या माध्यमातून सगळे बोर्ड ऑफ स्टडीजचे मेंबर जी अध्यक्ष आहेत ते त्याचे मेंबर राहतील आणि इवन सिलेबसमध्ये काही सातत्य आणता येईल का करिक्युलम, जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांना पटकन 2-2 महिने लागतात. आमच्याकडे आम्ही 2-4 लोकांची समिती बनवतो, मग त्यांचा सिलेबस आमचा सिलेबस ते सगळं बघायचं आणि त्याच्या माध्यमातून मग त्याला ॲडमिशन देणं योग्य आहे की नाही ठरवायचं. तर त्यासाठी ही सार्कची संकल्पना आणली आणि ज्याच्यामध्ये अकॅडमिक्स बरोबर रिसर्चही आणलेलं आहे. मला असं वाटतं की त्याच्या माध्यमातून आपल्याला पुढं हा विषय नेता येईल. आणि तिसरा तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे की ज्याच्यामध्ये शालेय स्तरापासून आपण हे करू का वगैरे, नैतिकता मला असं वाटतं की हा शिकवण्याचा विषय नाही आहे. नैतिकता ही आपण बऱ्याच वेळा आचरणात आणतो. त्याचं कारण म्हणजे आपल्यासमोर रोल मॉडेल्स कोण आहेत ते. मी फॉर्च्युनेट होतो की माझ्यासमोर पटवर्धन होते, माझ्यासमोर गद्रे सर होते, इतर अनेक कॅम्पसवरचे लोक होते ज्यांच्याकडे बघून मी मोठा झालो. आणि प्रत्येक वेळा ते जाणवायचं की कशा पद्धतीनं, कारण माझं सगळं जे ट्रेनिंग झालं मला सांगायला आनंद वाटतो की VG जेव्हा कुलगुरू होतो त्यांच्या घरात मी राहत होतो. त्यांनी विद्यार्थी म्हणून मला स्वतःच्या घरी ठेवलेलं होतं. त्यामुळे रोज त्यांचं सगळं जे आचरण होतं दिनचर्या जी चालायची तीच माझ्या डोळ्यासमोर होती. त्यामुळे नैतिकता हा विषय असा आहे की जो मुळात आईवडिलांकडून येतो, शिक्षकांकडून येतो आणि तो मग मुलामध्ये येतो. त्यामुळे जर चांगले नैतिक शिक्षक आणि नैतिक पालक निर्माण झाले तर मला असं वाटतं की हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात भेडसावणार नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. मला माहिती आहे सरांनी आम्ही हे सेंटर उभं करताना आम्हाला तुम्ही करा मॅडम, सुरू करा, आम्ही आहोत, आणि असं करत करत सरांनी आम्हाला खूप साथ दिली होती. त्यामुळे ते सेंटर उभं राहिलं. आणि तुम्ही जे म्हटलात ते खरं आहे सर, नैतिकता शिकवण्याचा विषय नाही, हे चांगलं आहे, हे चुकीचं आहे, आपण लहानपणापासून ऐकत असतो. पण तरी आता हे प्रकार चालू झाल्यामुळे माझ्या डोक्यात हा विचार आला की प्रश्न आला की काय करता येईल शाळा कॉलेजमधून. पुढचा प्रश्न मी देवकर सरांना विचारते. विभाग प्रमुख पाली आणि बौद्ध अभ्यास हा एक वेगळा विषय आहे लिटरेचर खाली किंवा भाषा. तर आपण पाहतो की प्राचीन ग्रंथांचा अर्थ ठरवताना संशोधकाचा दृष्टिकोन बदलला तर अर्थही बदलतो. आणि अशा वेळी नैतिकतेची भूमिका काय असायला पाहिजे, कारण बरेच वेळेला आपल्याला रेफरन्सेस सापडत नाहीत जुन्या ह्याचे आणि नसतातही. आणि मी गंधे मॅडम बरोबर आणि सर आज बरोबर आहेत त्यांच्याबरोबर अशा विषयावर काम करत होते, कारण गंधे मॅडम तुळशीवर वगैरे असं खूप त्यांनी लिहिले आणि तेव्हा त्या मला सांगायच्या हे रेफरन्स काढून दे, आणि तेव्हा त्याचा रेफरन्स ओरिजिनलपर्यंत आम्हाला जाता यायचं नाही. मग अशा वेळेला किंवा ट्रान्सलेट करताना किंवा या प्राचीन ग्रंथांचे अनेक पाठ किंवा अर्थ उपलब्ध असताना त्यापैकी कोणता पाठ किंवा कुठला घ्यायचा आणि त्यावेळेला त्यांनी काय नैतिकतेचा वापर करायचा असतो, काय त्यांनी ह्याच्याबद्दल तुमचं मार्गदर्शन किंवा तुमचा विचार सर. धन्यवाद. सर्वप्रथम सर्व मान्यवर त्यांच्याबरोबर मला आज इथे बोलावलं त्याबद्दल धन्यवाद. आणि दुसरं म्हणजे की इतर मुख्यत्वे सायन्स आणि याच्या सोबतीने भाषांचा विचारही सोबत डोक्यात ठेवला त्याबद्दल आणखी मनपूर्वक आभार मानतो.
प्राचीन ग्रंथांचा जेव्हा विचार करतो त्यावेळी आता थोडंसं असं झालं आहे की प्राचीन ग्रंथांकडे एका वेगळ्या पद्धतीने बघणं आणि हे असं जरा सुरू झालेलं आहे. त्यातून इंडियन नॉलेज सिस्टमसारखा विषय नव्याने पुढे आणला जातो आहे, त्याच्याबद्दल जरा फोकस आहे. पण त्याच्यामधून काही गोष्टी अजून मी जसं मगाशी पटवर्धन सरांनी सांगितलं की काही गोष्टी अशा आल्या, कंपल्शन झालं की अनेक गोष्टी त्याच्यातून सुरू होतात. त्यामुळे प्राचीन ग्रंथांकडे बघताना एक 2-3 त्याचे भाग मला वाटतं करायला पाहिजेत. एक तर प्राचीन ग्रंथांच्या चिकित्सक आवृत्त्या तयार होणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरी म्हणजे त्याचे अनुवाद आधुनिक भाषांमध्ये, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याचे केली जाणारी त्याचं विवेचन, विश्लेषण, त्याची इंटरप्रिटेशन्स. तर त्यातला जो पहिला भाग आहे की पाठ, आणि आपण हस्तलिखितांवरनं जेव्हा ग्रंथांची संशोधनं केली जातात, प्राचीन ग्रंथ हस्तलिखितांमध्ये असतात आणि ते हस्तलिखित गोळा करून त्याच्या आधारे जेव्हा ग्रंथ तयार केला जातो त्यावेळी बरेच वेळा असं होतं की जे संपादक आहेत तर ते सर्व पाठ नोंदवत नाहीत, आणि त्यांना जो पाठ बरा वाटतो, त्यांच्या एकंदरीत बुद्धीला जो पाठ योग्य वाटतो तोच तेवढा ते देतात, आणि इतर पाठ जे आहेत ते त्याचा उल्लेख करत नाहीत. तर आम्ही असं म्हणतो की संपादनाच्या दृष्टीने ही एक अनैतिक एक प्रॅक्टिस आहे. कारण वाचकाला तुम्ही जे काही हस्तलिखितांमध्ये आहे ते सर्व पाठ, म्हणजे त्याच्यातलं फक्त ज्या काही लेखन चुका असतील त्या वगळून जे काही जेन्युइन पाठ असू शकतात ते कमीत कमी वाचकापुढे असावेत की जेणेकरून त्याला आपल्या बुद्धीने ठरवता यावं की यातला योग्य पाठ कुठला आणि अयोग्य पाठ कुठला. आणि दुसरी एक गोष्ट ज्याला आम्ही एडिटिंगच्या भाषेमध्ये सायलेंट करेक्शन्स म्हणतो, की जिथे तुम्ही मूळ पाठ काय आहे तो न देता स्वतःच्या बुद्धीने काहीतरी त्याच्यामध्ये दुरुस्त्या करता आणि मग तोच पाठ मांडता. तर यातून होतं असं की वाचकाला असं वाटतं की हाच मूळ पाठ आहे आणि हाच खरोखरचा पाठ आहे, आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये जर नोंदवलं नाही की मूळ हस्तलिखितातला पाठ काय होता तर एक चुकीचा त्याच्यातनं मेसेज जातो. दुसरी गोष्ट अनुवादाची. अनुवाद करत असताना ह्या प्राचीन भाषा, संस्कृत, पाली आहे, प्राकृत आहे, या सगळ्या भाषांमध्ये त्याच्या भाषेचा कॉम्पिटन्स खूप महत्त्वाचा आहे, आणि मला असं वाटतं की सध्या तो खूप कमी होतो आहे. म्हणजे त्याबद्दलची जे काही ट्रेनिंग पाहिजे ते खूप कमी प्रमाणामध्ये लोकांमध्ये आहे, आणि त्यामुळे खूप चुका होतात. काही वेळेला त्या चुका म्हणजे अनवधानानेही होतात, पण नंतर त्या चुकाच कायम होऊन जातात. त्याचं एक प्रसिद्ध उदाहरण आपल्या सर्वांनी कदाचित बुद्धांच्या नावाने सांगितलेलं हे वचन ऐकलं असेल की अत्तदीपो भव, आणि त्याचं भाषांतर सर्वसामान्यपणे पॉप्युलर जे आहे की स्वयंप्रकाशित व्हा असं केलं जातं. तिथे दीप शब्दाचा अर्थ दिवा असा समजला जातो. परंतु तुम्ही जर मूळ ग्रंथ बघितले आणि त्याच्या आपल्याकडे एकतर म्हणजे सुदैवाने सर्वच या प्राचीन ग्रंथांच्या बाबतीत एक मोठी विश्लेषणाची परंपरा आहे, ज्याला आम्ही कॉमेंट्रीज म्हणतो. त्या कॉमेंट्रीची परंपरा आहे. त्या जर तुम्ही बघितलं तर खरं तर त्या वाक्याचा मुळात अर्थ तुम्ही स्वतः तुमचं बेट बना. दीप याचा अर्थ इथे द्वीप असा आहे, पण तो कधीतरी न समजल्यामुळे जुन्या काळी रीस डेव्हिड्सने त्याचं भाषांतर लाईट असं केलं, आणि तेव्हापासून ते इतकं प्रचलित झालं. ते खूप छान आहे, म्हणजे लोकांना आवडतं आणि ते इट्स इंटरेस्टिंग वन, पण ते मूळ नाही आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की जेव्हा आपण अशा पद्धतीने काम करत असतो त्यावेळी खास करून या प्राचीन ग्रंथांच्या बाबतीमध्ये ते मूळ अर्थ त्याचे तपासणं, त्याचे वेगवेगळे व्हेरिएशन्स जे होऊ शकतात त्याचा विचार करणं, त्याची लकीली जी काही एक भाष्य परंपरा आहे ती बघणं, आणि त्या आधारे मग अर्थाकडे जाणं हे मला वाटतं खूप आवश्यक आहे. तर हा दुसऱ्या गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इंटरप्रिटेशनचा भाग येतो त्यावेळी तर मला वाटतं खूपच काळजी घेतली पाहिजे, कारण ज्या पद्धतीने आता प्राचीन ग्रंथांच्या चा आधार घेऊन अनेक दावे केले जातात, काही स्युडो सायन्सच्या स्वरूपामध्ये काही दावे केले जातात. तर मला वाटतं ह्या गोष्टींपासून आपण नक्कीच स्वतःला सावरलं पाहिजे, आणि सत्याचा कुठेही अपलाप होऊ न देता की मुळात ग्रंथात काय सांगितलं, कुठल्या संदर्भात सांगितले ते सर्व तपासून मग आपली विश्लेषणं मांडली पाहिजेत. आणि आम्ही असं म्हणतो की बुद्धांनी एक छान हे वापरलं की आपण आपल्या लेखनाच्या बाबतीमध्ये कुठेही प्रकारे एका प्रकारचा तो इंटेलेक्च्युअल फंडामेंटलिझम आहे तो असता कामा नये. म्हणजे इदमेव सत्यम मोघमयम, हेच खरं आहे बाकी सर्व झूट आहे, किंवा तो इदम सच्चा अभिनिवेश असा त्यांनी बुद्धांनी शब्द वापरला पालीमध्ये की अमुक एकच सत्य आहे असा अभिनिवेश. तर तो न बाळगता मला वाटतं या क्षेत्रातल्या संशोधकांनी काम करण्याची आवश्यकता आहे.
आणि दुसरं म्हणजे की हे सर्व काही करत असताना की आपण सत्य मांडत असताना आणि त्याच्यातनं जो एक महत्त्वाचा भाग आहे की कुठल्याही प्रकारे विपर्यास होणार नाही, त्यातनं काही अर्थाचा अनर्थ होणार नाही याची सतत दक्षता घेतली पाहिजे. तसं मला वाटतं की भाषेच्या संदर्भामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की इतिहासाकडे आणि एकंदरीत प्राचीन परंपरेकडे लोक नुसतं संशोधनात्मक दृष्टीने किंवा असं न पाहता त्याच्यावर लोकांची श्रद्धा असते, कारण की बरेचसे हे ग्रंथ हे धार्मिक ग्रंथ असतात, त्या एखाद्या धार्मिक परंपरेशी जोडलेले असतात, त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. त्यामुळे मला वाटतं की ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी तर खूपच त्याची काळजी घेतली पाहिजे आणि नैतिकता जपत सत्याची मांडणी ही केली पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. खूपच तुम्ही चांगलं सांगितलं. मला असं वाटतंय पटवर्धन सरांनी आठवत असेल, आम्ही जेव्हा संस्कृतची जर्नल्स नवीन आलेली ॲनलाईज करायचो आणि आमच्याबरोबर उमा वैद्य या संस्कृतच्या एक्सपर्ट आमच्याबरोबर होत्या आणि त्या म्हणायच्या, अगं हे नुसतं संस्कृतचं जर्नलमध्ये नुसता वर्षलोक लिहिलं आणि खाली भाषांतर लिहिलं, त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. आणि असे खूप जर्नल निघाले आणि मग आम्हाला तेव्हा सगळं लक्षात आलं की हे भाषेमध्ये हा खूपच गोंधळ करून ठेवला. आणि असं हे आर्टिकलच नाही, हे जर्नलच नाही, असं करत अनेक जर्नल आम्ही त्यातनं ती शिकायला मिळाली त्याच्यातनं. आणि तुम्ही जे म्हणालात ते खूपच प्रॉम्प्ट आहे की भाषेवरती आपल्याबरोबर प्रमोद नायर सर पण आहेत, त्यांनी भाषेचं ह्याच्यावरती ते बोलतात. हिंदीच्या शशिकला राय मॅडम आज येऊ शकल्या नाहीत, पण त्यांच्याशी बोलताना हिंदी भाषा आम्हाला इतकी शिकायला मिळाली. एकदा मी त्यांना असंच म्हणलं, मला मुझे मेरा चॅप्टर जल्दी ख़त्म करना है, तर त्या म्हणल्या ख़त्म करना है, दिस इज रॉंग, दिस अनइथिकल वर्ड. आणि मला वाटतं पानगे सर आम्ही हे असे खूप शब्द, त्या म्हणाल्या आत्ता सध्या भाषेचं कुठल्याही चॅनलवर इथिकल यूज होत नाही, असे इतके विचित्र शब्द वापरले जातात आणि त्याचा संस्कार पुढच्या पिढीवर होतोय आणि तीच भाषा पुढे जाते. त्यामुळे माध्यमांचा वापर करताना त्यांनी त्याच्यावर बराच अभ्यास केला आणि त्यातनं आम्ही शिकलो. पुढचा प्रश्न आहे श्रीधर लोणी सरांना. ते सिनियर संपादक आणि त्यांचा मोठा अनुभव आहे. संशोधन आणि प्रकाशनातील गैरवापराबद्दल सामान्य माणसाची काय प्रतिक्रिया आहे, आणि आपण जेव्हा पेपरमध्ये छापून प्रसिद्ध करतो तेव्हा तुम्हाला समाजाकडनं काही रिप्लाय येतात का? ते वाचल्यानंतर ते किती हे विषय गांभीर्याने घेतात? तुमचा अनुभव सर. नमस्कार. सर्वप्रथम मी मॅडमचं अभिनंदन करतो की इतक्या गंभीर विषयावर त्यांनी हे पुस्तक लिहिलं आणि मी आभार मानतो की या मांदियाळीत मला इथं त्यांनी व्यासपीठावर बोलवलं. पण आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर की संशोधनातल्या प्रकाशनाच्या बाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता किती आहे, तर एकाच शब्दात उत्तर देतो की याचं फारशी जागरूकता नाही आहे. याचं कारण असं आहे ना की आपला समाज जो आहे आणि जो आमच्या वृत्तपत्रांचा किंवा माध्यमांचा वाचक, प्रेक्षक, श्रोता असतो तो मोनोलिथ नाही आहे, तो एक प्रकारे नसतो. सर्व समाजातील घटक त्याच्यात असतात आणि आपल्या समाजात काही एक साचेबद्ध प्रतिमा तयार होतात प्रत्येक गोष्टीच्या. म्हणजे असं आहे की डॉक्टर हा अमुक सतत ॲप्रन घालूनच असतो किंवा वकील कायम काळा कोट घालून असतो, किंवा आता आपण बघतो की चित्रपटांमध्ये राजकारण्यांची जी प्रतिमा बनवलेली आहे ती कशी असते. तर कळत नकळत या प्रतिमांच्या माध्यमातून समाज त्या व्यवसायाकडं, पेशाकडं किंवा त्याच्यातील लोकांकडं पाहत असतो. आणि संशोधनाच्या बाबत अशी एक प्रतिमा आहे की हे कोणीतरी शास्त्रज्ञ मंडळी असतात, ते त्यांच्या प्रयोगशाळेत स्वतःला कोंडून ठेवतात आणि ते काहीतरी करत असतात. आणि शक्यतो आपल्याला एकूणच संशोधनाबद्दल जाणून घेण्याबद्दल ची जी ओळख होते पाठ्यपुस्तकांमधून ती फारशी काय आहे की उत्सुकता निर्माण करणारी नसते. त्याच्यामुळं संशोधनाबद्दल काही असेल तर लोकांना सर्वसामान्य ते वाचतीलच याची खात्री नसते. पण म्हणून आपण माध्यमांनी ते द्यायचं नाही आहे का, तर तसं नाही आहे. कारण मी मगाशीच म्हटलं की समाज हा काही मोनोलिथ नसतो आणि त्याच्यात विद्यार्थी असतात, अभ्यासक असतात, संशोधक स्वतः असतात, प्राध्यापक असतात आणि अशा प्रकारच्या सर्व संशोधनाकडं डोळसपणे बघणारे काही जागरूक लोकही असतात. तर असा वाचक गट, प्रेक्षक गट किंवा श्रोते गट यांना समोर ठेवून माध्यमं त्याबद्दल देण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते अर्थातच तुमच्यासारख्या जाणकार मंडळींच्या मार्फत ते देत असतात. आणि
त्याद्वारे याबाबतची एक जागरूकता निर्माण करणं हे एक माध्यमांची जबाबदारी असते. कारण काय आहे की माध्यम हा एका अर्थाने आपल्याकडं एक समाज शिक्षकाचं पण काम करत असतो आणि त्यामुळं या समाजाला जे जे काही देणं आवश्यक आहे त्या घटकांच्या मार्फत ते देत राहावं आणि त्यामुळंच आम्ही अशा प्रकारचे जे विषय आहेत ते विषयही आपण देत असतो आणि त्याद्वारे आपण एक जागरूकता निर्माण करतो. आता दुसरा प्रश्न आहे तो प्रतिसादाबद्दलचा. तर प्रतिसाद असतो म्हणजे आता जेव्हा मी मॅडमचा लेख प्रकाशित करायचं ठरवलं तेव्हा मी माझ्या एका सहकार्याला बोलवलं होतं. त्याला म्हटलं होतं की हे वाचून बघ. मी त्यालाच का बोलवलं कारण तो PhD करू लागला होता आणि त्यामुळं त्या संदर्भातले जे जार्गन्स आहेत रिसर्च मेथडॉलॉजी आणि मग त्याच्यानंतर काही हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत की बाबा प्लेजरिझम आहे की नाही आहे वगैरे, तर मग तो म्हणाला की नाही हे इंटरेस्टिंग आहे. मी म्हटलं की आता तू हे विद्यार्थ्याच्या भूमिकेतून बघतो आहेस म्हणून मग मी माझ्या आणखी एका सहकार्याला ते वाचायला दिलं आणि म्हटलं की तू आता सामान्य वाचक म्हणून तू याच्याकडं बघ आणि तुला हे काय किती कळतं आहे आणि हे आपल्याशी किती संबंधित आहे याचा विचार कर. तर त्याच्यामुळं ना एक वृत्तपत्रांकडं किंवा माध्यमांकडं अनेक लोक आपण सगळेच जण एक युटिलिटी म्हणून बघत असतो किंवा मला काहीतरी नवीन बातमी मिळेल, मला काहीतरी नवीन कळेल, किंबहुना आपण याच्याकडंच नाही आहे तर कुठल्याही गोष्टीकडे एक युटिलिटी व्हॅल्यू म्हणून बघत असतो किंवा याच्यातून मला काय मिळणार आहे. तर हा जो एक वाचकांचा किंवा सर्वसामान्यांचं जे म्हणणं आहे मला काय मिळणार आहे ते आमच्यासाठी एक ट्रिगर पॉईंट असतो की यांना काय मिळणार आहे या उत्सुकतेपोटी तरी का होईना ते रोज आम्हाला आमचा पेपर हातात घेत असतात. तर त्याच्यामुळं आम्ही अशा वेगवेगळ्या गोष्टी देत असतो आणि मग प्रतिसाद जे देणारे आहेत ना की मग ते की त्यांना काय त्याच्यात उत्सुकता असेल तर ते विचारतात किंवा मग ते की बाबा लेखकाच्या बद्दल आम्हाला काही माहिती हवी असेल तर ते मागतात आणि हळूहळू तो विषय आमच्या असं लक्षात येतं की लोकांना आवडू लागला आहे किंवा चालू शकतो आणि मग त्याच्यानंतर मग त्याबद्दलचे अधिक लेखन आम्ही तो प्रकाशित करत असतो. आणि एकंदरीत प्रतिसाद असो नसो काही गोष्टी या समाजासमोर येणं आवश्यक असतात त्यामुळेही ते प्रसिद्ध केलं जातं. आणि दुसरं असं की प्रतिसाद हा येतो तो या अर्थाने येतो की त्यांना आवडलं न आवडलं हे आजकाल सांगितलं जातं असं नाही, परंतु कुणाचं तरी काहीतरी अडलेलं असतं किंवा हे मला याच्यातून मिळू शकतं असं युटिलिटीच्या अँगलनी उपयुक्ततेच्या मूल्यातून पण लोक बघत असतात. त्यामुळं सतत देत राहणं समाजात जागरूकता निर्माण करणं आणि त्याबद्दल लोकांच्या ज्या गरजा आहेत ते पूर्ण करत राहणं हे मला वाटतं की सर्व प्रकारच्या माध्यमांची गरज आहे. मी याच्यात पुस्तक यालाही एक माध्यमच मानतो आणि ती गरज तुम्ही आता पूर्ण करत आहात. थँक्यू सर. पुढचा प्रश्न आहे आनंद कुलकर्णी सरांना. नुकतंच आम्ही आनंद कुलकर्णी सरांबरोबर इंटरॅक्शन सुरू केल्यात आणि त्यांनी मध्ये एक AI वरचं खूपच सुंदर लेक्चर दिलं होतं आणि त्यांची AI मध्येच PhD असल्या कारणाने आम्हाला असं वाटलं की ही इज अ परफेक्ट टू आन्सर आवर क्वेरीज. तर AIचं टेक्नॉलॉजी खूप फास्ट बदलते म्हणजे 23पासून आत्तापर्यंत आधी एवढं AIला कोणी आहे म्हणजे पण ChatGPT आणि हे आल्यापासून जास्तच त्याचा चर्चा व्हायला लागली. तर हे करत असताना संशोधनात पण सुरुवात झाली. AI जसं आज AIचा वापर करून थिसिस लिहिले जात आहेत, पेपर लिहिले जात आहेत, तर हे करताना त्याच्यात इथिकली तो वापर केला जातो की नाही आणि स्टँडर्ड्स जी आहेत पब्लिकेशन्सची ती टिकवून ठेवण्यासाठी काय आपण ठोस करण्याची गरज आहे किंवा काय प्रकारची माहिती संशोधकांपर्यंत असली पाहिजे, कुठल्या पद्धती त्या आत्मसात करायला पाहिजेत? ओके थँक्यू. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. मला वाटते हा जो प्रकाश पडणारा जो फोटो आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. नैतिकतेचा प्रकाश पडावा. माझं असं म्हणणं आहे की AIचा वापर मॅन्युस्क्रिप्ट्स लिहिताना अजिबात करू नये. हे सरळ ब्लॅक अँड व्हाईटच आहे. त्याचं रिझन असं आहे की आपल्या बुद्धिमत्तेची परीक्षा किंवा आपल्या बुद्धिमत्तेचा प्रकाश आपल्या पेपरमध्ये पडत असतो. AIने काय होतं की तुम्ही तुमची बुद्धिमत्ता समहाऊ कहाण टाकता आणि त्याला काहीतरी प्रॉम्प्ट्स देता, ते काहीतरी उत्तर देतं. जनरली ते पॉझिटिव्हच बोलतं आणि म्हणजे तुम्ही GPT घ्या, परप्लेक्सिटी घ्या, काही घ्या.
आणि त्याच्या माध्यमातून तुमचे मॅन्युस्क्रिप्ट लिहिली जाते. आता जर का तुम्ही हे एथिक्स फॉलो नाही केले आणि अनफॉर्च्युनेटली एडिटर्सनी किंवा पब्लिशर्सनी किंवा पुढं रिव्ह्युअर्सनी, जसं मगाशी सर म्हणत होते, त्यांनी नाही केले तर ते असे पेपर्स ऑटोमॅटिकली पब्लिश होऊन जातात. आणि मग जो क्वांटिटी आणि क्वालिटी हा जो कॉन्फ्लिक्ट सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये क्वांटिटी जिंकते. आता मी असे काही लोक पाहिलेले आहेत, खूप लोकांनी तो बघितले असतील, की त्यांनी एका वर्षामध्ये 300 Q1 लेवलचे पेपर्स पब्लिश केलेले आहेत एका वर्षामध्ये. हा म्हणजे धक्कादायक गोष्ट आहे. म्हणजे इमॅजिन करा की एका रात्रीमध्ये तुम्ही संशोधन केलं, लिहिलं, सबमिट केलं आणि तुमचा पेपर पब्लिश झाला. हे किती विचित्र प्रकार आहे. दुसरं त्याच्यामध्ये असं आहे की जे आपल्याला, आपण मगाशी सर म्हटले की API हा जो प्रकार आहे, की API हे तुम्हाला एक काहीतरी टार्गेट आहे, त्या टार्गेटला ॲप्रिसिएशन म्हणून आहे. पण जेव्हा शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा लेखकांच्यामध्ये त्याची गोडी नसणारे किंवा त्याच्याबद्दल इन्क्लिनेशन नसणारे लोक येऊन लिखाण करायला लागतात, तेव्हा अशा गोष्टींना जास्त, म्हणजे जे अनैतिक गोष्टी आहेत त्याला जास्ती मला वाटतं त्याचं जास्त प्रॅक्टिस केली जाते. नैतिकता, जसं तुम्ही मगाशी म्हटलात की नैतिकता ही शिकवावी लागत नाही, ही शिकावी लागते. त्याच्यासाठी जो लेखक असतो तो लेखक ओव्हरनाईट, काही आता बघितलं आपण की काही महिन्यातच अचानक ज्यांनी कधी रिसर्च पेपरचा आरही माहीत नव्हता ते अचानक 25-25 पेपर लिहायला लागलेले आहेत आणि पब्लिश करत आहेत. हे खूपच वेगळं गणित निर्माण झालं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की AIचा वापर हा, जसं मी स्वतः AIचे अल्गोरिदम्स बनवतो, त्याच्यातून मी वेगवेगळे जे रोजच्या जीवनात भेडसावणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, जसे ट्रॅफिक कंट्रोल झाले, तुमचं एव्हिएशन झाले, डिफेन्स झाले, असे प्रॉब्लेम्स आम्ही स्वतः सॉल्व करतो आणि त्या मेथड्स आम्ही मॅन्युस्क्रिप्टमध्ये लिहितो आणि त्या पब्लिश होतात. तर AIचा वापर कसा होतो, कसा करता येतो हे पेपर्समधून पब्लिश करा, ना की पेपर लिहिण्यासाठी AIचा वापर करा. येस, बरोबर आहे. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. आपल्याबरोबर ऑनलाईन प्रमोद नायर सर आहेत. सो आय जस्ट वॉन्ट टू रिक्वेस्ट हिम टू टॉक समथिंग अबाउट इट. प्रमोद, कॅन यू हिअर अस? Yes, you are. Thank you. First, my regards to Professor Kadare, Professor Patwardhan, and Professor Kamakar for being there. I'm there virtually, and I followed Shiva's work for some time. Obviously, it's a book that had its time and moments now. I also know that it was not born out of a very deep engagement with academics, except its dirty side. The unethical practices, the cheating, the frauds. So it's very odd to think of a book that came out of looking at bad things and evil and mismanagements. Sometimes books have very different kinds of origins. This is a book which has a very strange origin. Having looked at so much fraud over the last several years, unethical practices, Shiva felt compelled to write the book. So my congratulations to Shiva for finally doing it, also doing it in Marathi, to enable and help people across the states in the right practices. I'm very grateful to the seniors like Professor Mangwe, Professor Kadare, Professor Kamakar, Professor Patwardhan for guiding her to it, guiding CP to it. Our entire team at CP, which is absolutely marvelous. A big round of applause for them for being so supportive. And to Shubha herself for being consistent. The other way in which the book was born is also out of anxiety, worrying about it, being stressed about it. There's also a good way of producing books. You don't have to always write out of joy. You can also write out of anxiety, which is sometimes I think what Shubha did. I am also being given the pleasant duty of communicating the congratulations of Professor Anna Kuri and my colleague and a friend to both Shubha and me for the release of this book, and I wish the book all success. Congratulations, Shubha. Thank you. Thank you so much. Thanks. I hand over it to Sunitra. थँक्यू. सर्व सन्माननीय वक्त्यांना पण खूप आभार. या चर्चेतून सर्वांच्या लक्षात आलंच असेल की हा विषय किती गंभीर आणि महत्त्वाचा आहे. आणि ह्या विषयाची माहिती, जसं श्रीधर लोणी सर म्हणले, की समाजामध्ये बऱ्याच लोकांना नसते. आणि काही वेळेला असं वाटतं की
काही लोक हेतुपुरस्सर प्रकाशनाचा स्पीड वाढवण्यासाठी किंवा लवकर ॲक्सेप्ट होण्याच्या दृष्टीने पण अनैतिक मार्ग वापरतात. त्याचप्रमाणे अनवधानाने सुद्धा काही लोकांकडनं असे मार्ग अवलंबले जातात. सो अशा चुका जेव्हा त्यांच्याकडून नकळत होतात तर त्यासाठी सुद्धा मला वाटतं शुभदा नगरकर मॅडमचं पुस्तक खूप मार्गदर्शी ठरणार आहे की ह्या चुका आपल्याकडनं घडल्यात आणि ह्या पुढे होऊ नये हे लक्षात येण्यासाठी सुद्धा हे पुस्तक अतिशय चांगलं गायडिंग टूल ठरेल. फक्त संशोधन कार्यातच नाही तर त्यासाठी आवश्यक तत्त्वे ठरवण्यात, त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी पॉलिसी ठरवण्यात आणि प्रकाशनाच्या नैतिकतेसाठी ठोस पावलं उचलण्यात ज्यांनी सक्रिय महत्त्वाचं योगदान केलं असे आपले प्राध्यापक भूषण पटवर्धन सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे इथे विचार मांडावेत आणि सर्वांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. प्रथम प्राध्यापक शुभदा नगरकर यांचं सर्वांनी अभिनंदन करून त्यांनी कारण केलं. प्रकाशकाचं पण अभिनंदन. अतिशय छान पुस्तक, देखणं पुस्तक तयार केलेलं आहे. तुमचंही अभिनंदन. हा विषय आता आपण ऐकला, सगळ्यांनी त्याच्यावरती भाष्य पण केलं, त्यामुळे मी काय फार बोलणार नाही. पण हे प्रकाशन झालंय आज, आणि प्रकाशन पुस्तकाचं झालंय की नाही याच्यावर किती चर्चा चालू आहे आपण सगळेजण बघतोय. म्हणजे पुस्तक प्रकाशन झालं तर त्याच्यावरती चर्चा करावी किंवा न करावी हा विषयच मला समजलेला नाही खरं म्हणजे. पण आता हे प्रकाशित झाले त्यामुळे बोलता येऊ शकतं याच्यावरती, असं म्हणायला हरकत नाही. खूप छान लिहिलंय प्रोफेसर नगरकर तुम्ही. आणि मला आठवतंय ज्या वेळेला आपली चर्चा सुरू झाली त्यावेळेचे दिवस. पण मला असं त्याच्याही पूर्वी सांगायचं आहे तुम्हाला की पुणे विद्यापीठाची खूप मोठी परंपरा आहे या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने बघण्याची. आणि गद्रे सरांना ते आठवेल, विद्यासागर सरांना सुद्धा ते आठवेल की पुणे विद्यापीठ मला वाटतं भारतातल्या खूप कमी विद्यापीठांपैकी एक होतं की ज्यांनी अशा प्रकारच्या कामावरती, ज्याला प्लेजरिझम म्हणतो आपण, अशा प्रकारच्या कामावरती अतिशय कडक कारवाई केली. पुणे विद्यापीठातल्या 2 प्राध्यापकांना बडतर्फ केलं गेलं हे ते दिवस होते. म्हणजे ही खूप जुनी परंपरा पुणे विद्यापीठामधली आहे. म्हणूनच पुणे विद्यापीठामध्ये याचं सेंटर सुरू झालं हे खूप महत्त्वाचं आहे. मला आठवतंय की, आणि हे कसं सुरू झालं तुम्हाला सांगतो की, आणि आपण आजूबाजूला बघत असताना आपल्या लक्षात येतं. पुणे विद्यापीठात असताना 13-14 सालची गोष्ट सांगतोय तुम्हाला. मला असं अचानक लक्षात आलं की माझे अनेक सहकारी अनेक विद्यापीठाच्या विभागामधले, की मला स्वतःला माहिती आहे की ज्यांना 2 संशोधन निबंध सुद्धा लिहिता येणं शक्य नाही, अशांकडे एकदम इंटरनॅशनल जर्नलमधले 10-15 पेपर त्यांच्या नावावरती बायोडेटा दिसायला लागले आणि पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरती ते दिसायला लागले. मी विचार करायला लागलो की अरे काय, म्हणजे मला एक पेपर पब्लिश करायचा तर एवढा दिवस लागतात. आणि हे म्हणलं आता कसं होतं, त्या दृष्टीने मग आम्ही तो विचार सुरू केला. त्याच्यावरती आम्ही संशोधन सुरू केलं की हे कसं होते. गद्रे सर होते, त्यांच्याबरोबर चर्चा सुरू झाली. आणि 2016-17 साली मला वाटतं आम्ही एक प्रकल्प हातात घेतला. आणि गद्रे सरांनी जसं ते एक उदाहरण दिलं तसं त्यावेळेला आम्ही एक अभ्यास असा केला की त्या काळामध्ये UGC अप्रूव्ड लिस्ट म्हणून एक लिस्ट असायची. आणि त्या लिस्टमध्ये असलेल्या जर्नलमध्ये तुम्ही पब्लिश केलं की तुम्ही सुटलात. मग तुम्हाला पाहिजे ते सगळं मिळेल, तुम्हाला API मध्ये मिळेल, तुम्हाला हे मार्क मिळतील, सगळं होईल. आम्ही म्हणलं ही लिस्टचा अभ्यास करू आपण. म्हणून त्या लिस्टचा आम्ही अभ्यास केला. UGC लिस्टमध्ये 88% जर्नल बोगस जर्नल होती, असा आमचा करंट सायन्समध्ये आम्ही पेपर पब्लिश केला. 88%. आणि त्यानंतर मला आठवते की इन्क्लुडिंग पार्लमेंटमध्ये सुद्धा या विषयावरती चर्चा झाली. आणि पूर्वीच्या शिक्षण मंत्र्यांनी हा UGC चेअरमनला प्रश्न विचारला तेव्हा कि मैंने सुना है कि अभी UGC अप्रूव्ड लिस्ट में चंदा मामा और चंपक भी आप लेने वाले हैं. म्हणजे हे कुठल्या लेवलला गेलं होतं तुम्ही विचार करा की. आणि हा पेपर सबमिट पब्लिश केल्यानंतर मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मला UGCत परत बोलवतील तिथं आणि मी UGC मध्ये उपाध्यक्ष वगैरे होईन. पण तिथं गेल्यानंतर मग पहिलं काम आम्ही केलं की हे सगळं फिक्स कसं करायचं. त्याच्यातनं UGC केअर आली. आणि आय एम हॅपी प्रमोद नायर, प्रमोद ऑल्सो इज देअर, प्रोफेसर नायर ऑल्सो वॉज पार्ट ऑफ आवर कोर टीम, प्रोफेसर गद्रे,
Professor Nair and several, Professor Lakhoutia from BHU was there, and many people actually contributed to this, and then CARE emerged. While CARE was coming in, or rather established, आम्हाला असं लक्षात आलं की विद्यापीठांमध्ये याची जागरूकता निर्माण करायची जास्ती गरज आहे. आणि मग ती त्यावेळेसच या केअरच्याच कामामध्ये आम्ही एक माझे ज्येष्ठ मित्र म्हणू आपण, कॅनडामधले प्रोफेसर डेव्हिड मोअर म्हणून. डेव्हिड मोअर हे या क्षेत्रामधले अतिशय अग्रगण्य व्यक्ती आहेत आणि त्यांनी त्यांच्या विद्यापीठामध्ये सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स स्थापन केलेलं होतं. तेव्हा त्यांच्याशी माझी चर्चा झाली. ते म्हणे भारतामध्ये पण अशा पद्धतीचं सेंटर पाहिजे. आता मग ते कुठं करायचं? त्यावेळेला मी दिल्लीत होतो. म्हटलं पुणे विद्यापीठामध्येच करणं योग्य आहे. त्यावेळेला प्रोफेसर नगरकर तिथं होत्या. त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी सांगितलं, पण त्यांनी एक खूप मोठं अवघड आव्हान होतं ते पेललं, अतिशय समर्थपणे पेललं. आणि त्यावेळेला कुलगुरू डॉक्टर करमळकर होते. करमळकर सरांना म्हटलं, सर हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला फंडिंग हे बघता कामा नये की या सेंटरकडनं आपल्याला काय उत्पन्न मिळते का नाही, हा भाग त्याच्यामध्ये आणता कामा नये. एक आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपण ते करण्याची गरज आहे. आणि त्यांनी इमिजिएटली ते मान्य केलं आणि भारतातलं पहिलं सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स हे पुणे विद्यापीठामध्ये निर्माण झालं. या सेंटरच्या कोऑर्डिनेटर म्हणून प्रोफेसर नगरकरांनी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा त्यांना अनेक अडचणी आल्या. आणि मला आठवते फक्त शैक्षणिक अडचणी नाहीत तर घरगुती अडचणी सुद्धा. आणि माझ्यासमोर इतक्या अडचणीतनं गेल्या. त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला, त्यांच्या आईची तब्येत बरी नव्हती, पण त्यांनी कधीही कामामध्ये कसली कसूर केली नाही. अनेक वेळेला त्यांना वेळ कमी असायचा. त्यांना एखादं काम दिलं, शुभदा हे लवकर आपल्याला करायचं, हो सर करून देतो. अतिशय आत्मीयतेने आणि पूर्ण वाहून घ्यायचं आपण म्हणतो ना, तशा पद्धतीने त्यांनी या सेंटरला वाहून घेतलं आणि या सेंटरची उभारणी केली. आज हे सेंटर नावारूपाला आलेलं आहे. आणि मी आत्ताच करमळकर सरांनी जे सांगितलं की आता सरकारने समिती स्थापन केली आणि सार्कच्या माध्यमातून, तर माझी अशी विनंती आहे की UGC केअर भलेही बंद करू दे. ती का बंद केली गेली? कारण आम्ही अनेक जर्नल्सला इन्क्लूड करायला नकार दिला. आम्ही सांगितलं नाही, ही जर्नल आमच्या क्वालिटीमध्ये बसत नाहीत, आम्ही घेणार नाही. मग कोणी किती प्रेशर आणा, कोणाकडनं किती मोठ्या व्यक्तींकडनं फोन आणा, आम्ही करणार नाही. अर्थात त्याची फळं भोगायला लागतात. त्याच्याप्रमाणे बंद झालं. ते म्हणतात तुम्ही आमचं ऐकत नाही, आम्हाला नको. तुम्ही नको तर नाही आहे, ठीक आहे. पण ही जी यादी आहे ना, ही अतिशय महत्त्वाची आणि मूल्यवान गोष्ट आहे. ती आपल्याला तशी सोडून चालणार नाही. तर भलेही त्याला केअर नका म्हणू, पुणे विद्यापीठाची उत्तम नियतकालिकांची यादी जशी BR's लिस्टनी स्वतंत्र केली ना, प्रसिद्ध, त्याला काय कोणाची मान्यता नव्हती. आपल्याला कोणाच्या मान्यतेची गरज नाही. आपण असं म्हणू की दिस इज आवर लिस्ट ऑफ क्रेडिबल जर्नल्स. ज्यांना पाहिजे त्यांनी त्याचा वापर करावा, ज्यांना नको त्यांनी नका करू. आमचं काही कोणावर बंधन नाही. पण ही लिस्ट आपण जरूर चालू ठेवावी. आणि करमळकर सरांनी ते सार्कच्या माध्यमातून ती जर केली, तर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जर ती केली तर बाकी सगळ्या सरकारी त्यांना याचा उपयोग नक्की होईल आणि लोक उपयोग करतील. मी तुम्हाला सांगतो, कारण आज याची अतिशय गरज आहे. इतका मोठ्या प्रमाणावरती लोकांमध्ये आज गोंधळ आहे आणि विद्यार्थ्यांशी आम्ही कायम संवाद साधतो वेगवेगळ्या विद्यापीठांमधल्या. आत्ता 2 दिवसापूर्वी मी एका ठिकाणी जाऊन आलेलो होतो, नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये. तिथल्या विद्यार्थ्यांना माहिती नाही की जर्नलवर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा, हे बरोबर आहे का नाही आहे बरोबर. हे क्लोन म्हणले, आता क्लोन तर कुठपर्यंत जाऊन पोहोचले, आता रिव्ह्युअरपर्यंत गेले, हे सुद्धा मला आत्ताच कळलेलं आहे. तर याला कुठला लिमिटच राहिलेले नाही आहे याच्यामध्ये अनैतिक प्रकारांना. तर या पार्श्वभूमीवरती हे पुस्तक खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. श्रीधर लोणींनी आता सांगितलं त्याच्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेमध्ये याच्याबद्दलचा अवेअरनेस तेवढा नाही आहे. तसंच विद्यासागर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रयत्नांचा उपयोग विपरीत होणार नाही याचाही आपण म्हणजे लोकांना असं नाही वाटतं नाही संशोधन सगळंच बोगस दिसते यांच्याकडे काहीच चालू नाही आहे, असाही त्याचा उलटा परिणाम होता कामा नये. देवकर सरांनी सुद्धा अतिशय उत्तम सांगितलं. देवकर सर, तुम्ही भाषेच्या बाबतीमध्ये जे विवेचन केलं ना, ते अतिशय योग्य आणि समर्पक आहे. आम्हाला भाषांची जर्नल याच्यामध्ये घेताना इतका त्रास होत होता की कशी घ्यायची. आज तुम्ही सांगतो की विद्यापीठांमध्ये आम्ही कंपल्शन करत होतो, तुमच्याकडे एवढ्या गोष्टी पाहिजेत, एवढे पेपर पाहिजेत, एवढा इम्पॅक्ट पाहिजे. अरे पण भाषेमध्ये जे काम करतात संशोधक, त्यांनी कसं करायचं, त्यांनी स्कोपस जर्नल कुठनं आणायचे आणि काय करायचे,
त्यांना हा केअरचा खूप मोठा आधार मिळाला, त्यांना खूप मोठं चांगलं रेकग्निशन मिळालं त्यामुळे भारतीय भाषा विशेषतः भारतीय भाषा आणि भारतीय विषयसुद्धा यांना एक स्थान या केंद्रातर्फे दिलं गेलं. याचा चांगला उहापोह तुम्हाला या पुस्तकामध्ये केलेला दिसेल. डॉक्टर आनंद आत्ताच सांगितलं तुम्हाला की AI च्या माध्यमातून काय काय होणार आहे आणि हे आता म्हणजे फार असं स्वप्नातली गोष्ट नाही राहिलेली, हे वास्तव स्वप्नापेक्षा सुद्धा भयकारी झालेली आहे अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि त्यामुळे विद्यापीठांवरची जबाबदारी ही जास्ती वाढती आहे. आणि जरी मराठीतलं पुस्तक असलं तरीसुद्धा याचं नंतर इंग्रजीमध्ये भाषांतर तुम्ही कराल. नॉर्मली आपण इंग्रजी पुस्तकांचं मराठीत भाषांतर करतो, इथं उलटा प्रवास तुम्ही करून इंग्रजीमध्ये सुद्धा आणाल, कारण याची आवश्यकता ही राष्ट्रीय स्तरावरती जास्ती आहे. आज भारत रिट्रॅक्शन वॉचमध्ये फार वरच्या क्रमांकावरती आहे, ही काही फार अभिमानाची गोष्ट नाही आहे. आणि हे बदलायचं झालं तर पहिली गोष्ट म्हणजे अवेअरनेस. विद्यार्थ्यांना माहिती तर व्हायला पाहिजे, अनेक विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे, म्हणून अवेअरनेस जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा पुस्तकांची गरज आहे, अधिक पुस्तकांची गरज आहे. त्यामुळे फक्त शुभदा नगरकर यांनी लिहिलंय म्हणून आपण बसायची गप्प कारण नाही. आपल्याला जर त्याच्यामध्ये आपल्या विषयामध्ये या विषयावरती लिहायचं असेल, सर्वांनी या विषयावरती लिहायला पाहिजे, वेगवेगळ्या माध्यमातून लिहायला पाहिजे, वृत्तपत्रांमधनं लिहायला पाहिजे, जर्नल्समधनं लिहायला पाहिजे, पुस्तकाच्या माध्यमातून लिहायला पाहिजे. या अशा प्रकारच्या जागृतीमधनंच मला वाटतं की या विषयावरती आपण काहीतरी ठोस उपाययोजना करू शकू. पुन्हा एकदा खूप अभिनंदन आणि तुमचं आणि प्रकाशकाचं दोघांचंही. आणि पुणे विद्यापीठाने सुद्धा ही दूरदृष्टी दाखवली आणि सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्सची स्थापना केली. या सेंटरची प्रगती अधिक जोमाने हो ही शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद सर. लेखनासाठी विचारांमधली सुसूत्रता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा ही त्रिसूत्री जर का अवलंबली तर नक्कीच त्याचा प्रवास नैतिकतेकडे होऊ शकतो. आणि सरांचं मार्गदर्शन तसंच मॅडमच्या पुस्तकामधले महत्त्वाचे मुद्दे याचा नक्कीच सर्वांना या दिशेने पावलं उचलण्यासाठी मदत होईल. आता आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे येतोय. सो मी पांगगे सरांना विनंती करते की त्यांनी येऊन इथे आभार प्रदर्शन करावं. आणि कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांना विनंती आहे की आपण स्नॅक्सची अरेंजमेंट केली आहे, तर सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि मगच घरी जावं. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. संशोधन आणि प्रकाशनातील नैतिकता हा ग्रंथ प्रकाशित होण्यामागे अनेकांचा हातभार लागलेला आहे. तर त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी काही मिनिटे तुमची घेणार आहे. सर्वात प्रथम शुभदा मॅडमनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण तसं युनिव्हर्सल प्रकाशन संस्थेचे आमच्याकडे नेहमी येणारे ते संजय सोलनकर सर, म्हणजे यांनी त्यांना खूप म्हणजे अगदी म्हणजे त्याच्यात ती प्रेरणाच आहे असं आपण म्हटलं तरी चालेल की त्यांनी आम्हाला जसं मॅडमनी वर्णन केलेलंच आहे की ते नेहमी म्हणायचे की तुम्ही पुस्तकं चांगली लिहिलेली नाहीत ना, मग तुम्ही पुस्तक लिहा, पुस्तक लिहा, पुस्तक लिहा. आणि नुसतं असं सांगून उपयोगी नाही थांबले नाही ते. तर प्रत्येक वेळेला पुस्तकाचा जो ड्राफ्ट असतील, एक ड्राफ्ट, सेकंड ड्राफ्ट, थर्ड ड्राफ्ट, असं मॅडमना कधी तिकडे त्या मुद्रकाकडे वगैरे जायची गरज पडली नाही. तर त्यामुळे संजय सोलनकर यांचे खूप खूप आभार. आणि त्यांच्या प्रकाशन संस्थेचे श्री बिंदू जोळे सर तसेच मुद्रक श्री शिगवन सर यांचे मी आभार मानतो. आणि शुभदा मॅडमकर यांच्या प्रेरणास्थान मंदाकिनी कुलकर्णी की ज्या आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्या सातत्याने त्यांना सांगितलंच होत्या की ते पुस्तक प्रकाशित झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर मॅडमचे वडील श्री रामचंद्र कुलकर्णी हे कवी आहेत, म्हणजे तसे ते खूप हळव्या मनाचे कवी आहेत. आणि त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत आणि काही कविता, म्हणजे ते ज्ञानेश्वर त्रैमासिकाचे खूप वर्ष संपादक होते. आणि त्यांनी गोंदवलेकर महाराजांच्या सोबतचा असा संवाद जो आहे तो काव्यरूपामध्ये लिहिलेला आहे. तर ते काही प्रश्न विचारतात महाराजांना, ते गोंदवलेकर महाराजांना, आणि त्याची उत्तरं कशी महाराज देत आहेत अशा पद्धतीचं खूप म्हणजे
एक आध्यात्मिक याचं पण उत्तम असं पुस्तक काव्य रूपामध्ये आमच्या कुलकर्णी दादांनी लिहिलेलं आहे. ते खूप पुस्तक छान लिहिलेलं आहे. पण ते आणि महत्त्वाचं म्हणजे शुभदा नगरकरने ते पुस्तक त्यांना वाचून दाखवलं, म्हणजे रीडिंग लाऊड रीडिंग जे असं म्हणतो ते. आणि मग त्यातल्या चुका वगैरे, तर दादा तुमचे खूप आभार, तुमच्यामुळे एक उत्तम पुस्तक तयार झालं. आणि त्याचबरोबर जे पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे, ज्याला आपण मराठीमध्ये काय कव्हर पेज म्हणतो, तर ते नाही, मराठीत कव्हर पेज म्हणतो. मुखपृष्ठ म्हणलं की लवकर लक्षात येणार नाही, म्हणून मी म्हटलं. तर ते मुखपृष्ठ जे आहे ते मॅडमचा मुलगा श्री निषाद नगरकर याने तयार केलेले आणि अत्यंत आकर्षक आणि अनुरूप असं ते मुखपृष्ठ तयार केलेलं आहे. आणि त्याचबरोबर सर्वात प्रथम म्हणजे आपल्या भूषण पटवर्धन सरांनी हे पुस्तकाचं वर्णन केलेलं, पण त्यांनी त्यांच्या कार्याच्या याच्यातून वेळ काढून त्याला अत्यंत उत्तम अशी प्रस्तावना दिलेली आहे. ती प्रस्तावनासुद्धा वाचण्यासारखी प्रस्तावना आहे. तर सर तुमचे खूप खूप आभार, किंवा तुम्ही तुमच्या एवढ्या कार्यभावल्यातून वेळ काढून तो प्रस्तावना लिहिली. आणि त्याबरोबर आज हा जो परिसंवाद झाला आणि व्यासपीठावर एवढी जी दिग्गज मंडळी इथे बसली आणि त्यांचे आपल्याला विचार ऐकता आले, म्हणजे श्रीधर लोणींचं तर आभार मानायलाच पाहिजे. कारण पहिलं आर्टिकल त्यांनी जे वर्णन सांगितलं ते महत्त्वाचं आहे खरं म्हणजे. आज त्यांनी खूप छान वर्णन सांगितलं की म्हणजे वर्तमानपत्रामध्ये जेव्हा छापून येतं तेव्हा ते त्याच्यामागचा उद्देश कसा होता त्यांनी सांगितला, की मी त्या विषयाच्या माणसाला सांगितलं आणि नंतर कॉमन वाचक म्हणून पण एका माणसाला सांगितलं आणि मग ते त्यांनी जसं ते ॲक्सेप्ट केलं. जसं आपण तर तसं श्रीधर लोणी सर तुमच्यामुळं एक पुस्तक आज बाहेर आलेलं आहे, तर तुमचे खूप खूप आभार. आणि त्याबरोबरच आमचे गद्रे सर आहेत, करमळकर सर आहेत. करमळकर सरांच्या सोबत तर आमचा खूप त्याच्याविषयी चर्चा व्हायची. आम्हाला तिथे एक इन्फॉर्मेशन कॉमन्स करायचं होतं. सर खूप सारखे सांगायचे की त्या सेंटरला आम्हाला इन्फॉर्मेशन कॉमन्स करायचं. आम्ही त्यांना प्रपोजल दिलं होतं, पण काही अडचणीमुळे होऊ शकलं नाही. पण त्याचबरोबर देवकर सरांनी खूप छान अनुभव सांगितले. म्हणजे मुख्य म्हणजे ते अथ दीप भव, त्याचा आत्तापर्यंत आम्हाला अर्थ माहिती नव्हता, पण तो अर्थ आज या निमित्ताने आम्हाला खरा अर्थ त्याच्यातला समजला. आनंद कुलकर्णी सर आहेत. आत्ताच काही दिवसांपासूनच आमचा त्यांचा परिचय आहे, पण त्यांनी सायटेशनच्या बाबतीत, म्हणजे सायटेशन हा आमच्या लायब्ररी सायन्सचा विषय, पण सायटेशनच्या बाबतीत त्यांनी काही काही गोष्टी अशा आम्हाला दाखवल्या की अरे, ते म्हणायचे की सर हे मागच्या वर्षी या माणसाच्या सायटेशनला म्हणजे या पेपरला फक्त 50 सायटेशन होते, पण आता पुढच्या वर्षी बघा तुम्हाला 50,000 सायटेशन दिसतात. म्हणजे त्यांनी ते गणित आम्हाला दाखवलं सगळं, म्हणजे भारतात बसलं आणि त्याच्या बाहेरचं पण गणित त्यांना दाखवलं सर. तर ही सगळी जी मंडळी इथे आज या निमित्ताने इथे उपस्थित झाली आणि तुमचे विचार आम्हाला ऐकायला मिळाले, तुमचे खूप खूप आभार. त्यासोबतच हैदराबाद युनिव्हर्सिटीचे आमचे प्रमोद नायर आहेत, मॅडमना प्रत्येक वेळेला गायडन्स करणारे जे प्रमोद नायर आहेत त्यांचेही मी खूप आभार मानतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी जिओलॉजी डिपार्टमेंटच्या विभाग प्रमुख मॅडम आहेत, त्यांनी हा हॉल आम्हाला उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू, उपकुलगुरू, कुलसचिव, नंतर इतर प्रशासकीय अधिकारी यांनी आम्हाला वेळोवेळी खूप मदत केलेली आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच आजचा हा जो परिसंवाद आहे हा 3 डिपार्टमेंटचा मिळून झालेला आहे. डिपार्टमेंट ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, ते आमचे वरिष्ठ प्राध्यापक सदानंद बनसोडे सर, आमच्या त्या डिपार्टमेंटमधले विद्यार्थी आहेत, आमच्या त्या डिपार्टमेंटमधले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्यांचेही आभार. त्याचसोबतच आमचं हेल्थ सायन्स जे आहे, इस्पेशली गिरीश सर आहेत. गिरीश सर आम्हाला खूप उत्साहाने वेगवेगळी मदत करत असतात. गिरीश टिल्लू सर आहेत. त्यानंतर आज ज्यांनी निवेदन केलं त्या आमच्या सुनेत्रा मॅडम आहेत, संचिता आहे. आज ती ही नाही का तुमची मुलगी गेली? अच्छा, हां, ती बाहेर का? मग त्याचं तर ही म्हणजे हेल्थ सायन्स आम्हाला काही वेगळं वाटत नाही. हेल्थ सायन्स आणि आमचं सेंटर फॉर पब्लिकेशन इथिक्स अगदी कंबाईन आम्ही काम करतो. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं जे सेंटर फॉर पब्लिकेशन इथिक्स आहे, इतकी उत्साही आणि कोणतंही काम जबाबदारीने पार पाडण्यासाठी हे आमचे जे यंग माइंड आहे, सगळं हे यंग माइंड तर खूप मदत, म्हणजे कुठलंही काम करायला त्यांना कुठली कमीपणा वाटणार नाही असं ही आमच्या सेंटर फॉर पब्लिकेशनमधली टीम सातत्याने शुभदा मॅडम नगरकर मॅडमच्या मागे उभी आहे. तर ह्या सर्व टीमचं मी खूप खूप आभार मानतो, कारण तुमच्या सहकार्याशिवाय असे कार्यक्रम होऊ शकत नाहीत. म्हणजे पुस्तक पब्लिकेशन हा एक वेगळा भाग आहे, पण इथे यासाठी जी मदत करायची असते ती कशी मदत करायला पाहिजे, तर तुमच्या टीमचं खूप खूप मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर म्हणजे भूषण पटवर्धन सरांनी आत्ताच सांगितलं की किती अडचणीवर नगरकर मॅडमनी मात केलेली आहे.
तर मॅडम तुम्ही म्हणजे तुमच्याकडे अनेक प्रॉब्लेम्स आले, पण सर्व अडचणींवर मात करून म्हणजे प्रत्यक्षात तुमची आई आजारी होते, बेड रिडन होते, 2 वर्ष जवळ ती घरी बसून होत्या, त्या म्हणजे घरातच होत्या अशा बेड रिडन, तरीही पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीचा बाऊ न करता हे पुस्तक प्रकाशित केलं आणि एक उत्तम संदर्भ ग्रंथ सर्व वाचकांसमोर, स्पेशली म्हणजे आम्ही असं PhDसाठीच नाही पण सगळ्याच वाचकांसमोर एक तुम्ही उत्तम संदर्भ ग्रंथ दिलेला आहे, याबद्दल मी तुमचेही आभार मानतो. सर्व विद्यार्थीसुद्धा तुमचा आभार मानतील. आणि त्याचबरोबर घरची जी आघाडी असते, खरं म्हणजे शुभदा नगरकर मॅडम या जवळजवळ 24/7 विद्यापीठाचं काम करतात असं म्हणायला मला काही हरकत नाही. कारण कधी कधी रात्री 1 वाजता, 1:30 वाजता, 2 वाजता कोणी त्यांना एखादा मेल पाठवलं तर त्याचं उत्तर दिलं जातं. हे फार महत्त्वाचं मला मुद्दाम सांगायचं आहे. तर ही घरची जी आघाडी आहे, घरच्या आघाडीवर त्यांचे पती श्री प्रशांत नगरकर हे खूप म्हणजे घरचा काही त्यांना प्रॉब्लेम येऊच देत नाहीत असं मला नक्कीच म्हणायचं आहे. आणि हा प्रश्न न आल्यामुळंच मॅडमनी हे पुस्तक करू शकला, किंवा हे विद्यापीठाचं इतकं डेडिकेटेड काम त्या करू शकतात, ते मिस्टर प्रशांत नगरकर यांच्यामुळे ते करू शकतात. आणि तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी आपण विविध विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. वेगवेगळ्या विभागाचे विभाग प्रमुख आहेत. विद्यापीठाच्या बाहेरचेच काही लोक इथे, वेगवेगळ्या संस्थेचे लोक आहेत, ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर आमच्या जयकर ग्रंथालयातील माझे खूप सहकारी, जुने सहकारी आहेत, ते सुद्धा आज मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत. आपणा सर्वांचे मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक आभार मानतो. आणि कळत नकळत ज्यांनी या कार्यक्रमासाठी आणि मॅडमला मदत केलेली आहे, पण माझ्याकडून नाव घ्यायचं राहून गेलेलं असेल तर या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.